चे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर क्षमा दया शांती किंवा दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तीच एक भूमंडळी किंवा एक तीच भूमंडळी करीती घोष जय जयकार जळती दोषाची डोंगर विठ्ठल 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 वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे नमो हरीची आदासा तुका हरी नमो हरीची आदासा का म्हणे नमो हरीची आदासा तुका हरी नमो हरीची आदासा तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तेथे सर्व इच्छा पुरतसे तुका म्हणे नमो हरीची आदासा हरी नमो हरीची आदासा नमो हरीची आदासा हे सर्व इच्छा पुरतसे सर्व इच्छा पुरतसे सर्व इच्छा पुरतसे वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र दिहो निवासी असलेले श्री विठ्ठल वीर रणरंगधीर हाती हरिनाम तीर निकृंत कलिकाल शीर श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे परमार्थिक वीरांचं वर्णन करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन वैराग्याचे मेरू वैराग्याचा मेरू तो हा गोरा कुंभारू आवडता डिंगरू केशवाचा वैराग्य मेरू श्री संत गोरोबा काकांच्या जन्माने आणि समाधीने पावन झालेला जिल्हा त्रिभुवनैक पवित्र असलेल्या पुण्यसलीला तेरणामाईच्या प्रवाहाने पावन झालेला जिल्हा वारकरी संप्रदायातील थोर साधू रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि भगवान भाऊ येडशीकर यांच्या कीर्तनाने दहळून निघालेला जिल्हा आदर्श जिल्हा धाराशिव जिल्हा. आणि पुण्यपावन धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वानंद सुखनिवासी ज्यांचं वैराग्य प्रति तुकोबारायांसारखं होतं असे सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर साधुवर्य मारुती महाराज कानेगावकरांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका लोहारा तालुका. आणि या लोहारा तालुक्यामध्ये आदर्श गाव नागूरगाव आणि या नागूरगावामध्ये गेली 30 वर्षापासून चालत आलेला स्वानंद सुखनिवासी वारकरी संप्रदायातील कीर्तन भीष्म असलेले तात्यासाहेब महाराज वास्कर सद्गुरू शिवराम महाराज दिंडेगावकर आणि सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर या साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने चालत आलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह तथा आपल्या सर्वांचे श्रीगुरू माझे छोटे गुरुबंधू आदरणीय महेश महाराज माकणीकर
बाबांच्या आज्ञेने, प्रेरणेने, नियोजनाने चाललेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे आणि यामध्ये ही माझ्या वाट्याला आलेली कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित धाराशिव आणि लातूर दोन्ही जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या सर्व मातृपितृतुल्य श्रोते तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. फार दिवसापूर्वी आदरणीय महेश महाराज माकणीकर महाराजांनी ही सेवा मला दिलेली आहे व हे कीर्तन अजून उद्या एक सेवा त्यांनीच दिलेली आहे. ह्या दोन्ही सेवा आमची फडावरली गावं आहेत आणि खूप चांगली उपासना करणारी आहेत, खूप आमची लाडकी गावं आहेत. तर तुम्ही एवढी कीर्तन सेवा घ्या. ही सेवा त्यांनी ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस ते आरोग्य त्यांचं चांगलं होतं, परंतु मध्यंतरी त्यांचं आरोग्य थोडंसं बिघडलं आणि मग पांडुरंगाच्या कृपेने ते त्या दुखण्यातून सावरले. आपण सगळ्या मंडळीने त्यांच्यासाठी खूप भजन पूजन केलं की महाराजांनी या दुखण्यातून सावरावं आणि महाराज निर्विघ्नपणे त्याच्यातून बाहेर पडले. आणि मग बाहेर पडल्यावर मला पहिला फोन केला की ती नागूरची सेवा लिहिलेली आहे ना. वा म्हणलं अहो तुम्ही बरे तर वा, मग पाहू सेवेचं म्हणलं पुढं. मग ते आज सकाळीसुद्धा त्यांचा फोन आला. म्हणजे काही गावांवर कीर्तनकाराचं जे प्रेम असते त्यात महेश महाराजाचं अतिशय लाडकं गाव म्हणजे नागोर आहे. आणि मग महाराजांनी मोठ्या आग्रहाने, प्रेमाने आज मला इथं पाठवलंय. या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. पांडुरंगाला प्रार्थना आहे की आमचे महेश महाराज लवकर बरे हो आणि त्यांची ही कीर्तन गंगा या धाराशिव जिल्ह्यात पुन्हा प्रवाहित हो. विठ्ठल विठ्ठल. आता थोडासा घोटाळा असा होईल की तुमची परंपरा आहे सद्गुरू वासकर महाराजानुसार आणि मी कीर्तन करतोय दिहूकर महाराजानुसार. मग आता आमच्यात थोडं मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल येईल तर तेवढं आपलं सांभाळून घ्या. असं आहे. बांधा शेजारचे माणसं चांगले राहिले म्हणजे मग भांडणं तर होत नाहीत. असं आहे. मी तुमचा बांध कोरीत नाही, तुम्ही तुमचे बैल आमच्या मारात आणून चारू नका. असं चांगलं आहे. ज्याने त्याने आपली परंपरा पाळली पाहिजे. मी अभंग दुसरा घेणार होतो पण रूप पाहता रोचने चालू असताना ही मुलं खूप उड्या हाणायला लागली म्हणून अभंग घेतला म्हणलो. आणि मी पाहिलं की टाळ घेऊन सगळी तरणी वांडेत, एक 5-6 म्हातारी सोडली, सगळी तरणी वांडेत. गावगाव असे तरुण टाळकरी सापडत नाहीत महाराज. गावगाव टाळकरी म्हणजे निवळ गळालेले महाराज, बळबळ उभी केले. खोटीला काय टाळ टाकेला आणि त्यांच्या गळ्यात काय घातलाय काहीच फरकच नाही महाराज. इथं सगळे तरणा मानले. सगळा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात दे टोले जववरी तप्त आहे लोखंड येईल आकारास मग ते कैसे झाली या थंड. वा. लोखंडाला टोले केव्हा द्यायचे? जेव्हा ते गरम आहे तेव्हा टोले टाकले तर त्या लोखंडाला आकार येतो. एकदा का लोखंड गार झालं 80-90 वय झालं आणि मग त्यांना ठोका टाकला तर मग काय नाही, त्यांना उचलायला 7-8 माणसं आणावं लागत महाराज. आणि म्हणून इथं सगळा असा कंपनीचा माल आहे, एकही हातगाडीवरला मालच नाही महाराज. म्हणून तुम्हाला पाहिल्यावर मी अभंग बदलला आहे महाराज. नाही ते अभंग दुसरा घेणार होतो संतपर प्रकरणातला एखादा आपला, पण मुलं खूप उड्या हाणतात ना. मग चला आपला अभंग असा घेऊ की त्यांना प्रोत्साहन भेटल. विठ्ठल विठ्ठल. असो या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आपली उपासना वैविध्य जरी असेल पण आपलं साध्य एक आहे याचं मला खूप कौतुक वाटतंय. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी काहीशा वेळात सेवा आवरतो. विठ्ठल वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे कळेकाळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय परमार्थिक शूरांचं, परमार्थिक वीरांचं वर्णन करतात. विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये आपल्या भारत देशाकडे जर पाहिलं तर हा देश शूरांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. या मृत्यू लोकामध्ये आज नाना देश नांदतात. नाना देश नाना प्रकारची संस्कृती घेऊन आज जगाच्या पटलावर चमकू राहिले. प्रत्येक देश आज पळापळा कोण पळतो पुढे. आपली संस्कृती घेऊन आज जगात आलाय. आपली नानाविधता घेऊन जगामध्ये नटायला पाहतोय.
जगामध्ये आपल्या संस्कृतीने पुढे यायला पाहत आहे. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी, प्रत्येक देशाची विचारधारा वेगळी, प्रत्येक देशाची एक प्रकारची जडणघडण वेगळी. तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या देशाची काय संस्कृती आहे, कोणत्या देशाचं काय वैशिष्ट्य आहे जरा सांगता का? सगळ्या देशांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार नाही, कारण देश खूप आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्यही खूप प्रकारचं आहे. परंतु एक 2-4 देशाचं उदाहरण सांगून मला आपल्या भारत देशाचं वर्णन करायचं. प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या वैशिष्ट्याने शोभलेला आहे. प्रत्येक देशाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. महाराज सांगा बरं कोण्या देशाचं काय वैशिष्ट्य आहे? अमेरिकेचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे, रशियाचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे, चीनचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे, पाकिस्तानचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे. तसं आमच्या भारताचं सुद्धा काहीतरी खास वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणाल महाराज अमेरिकेचं काय खास वैशिष्ट्य आहे, रशियाचं काय खास वैशिष्ट्य आहे, पाकिस्तानचं चीनचं काय खास वैशिष्ट्य आहे आणि आपल्या भारताचं काय खास वैशिष्ट्य आहे? एका एका वाक्यात सांगतो. अमेरिकेचं काय वैशिष्ट्य आहे? काही नाही, लावा लाव्या करणारा देश हेच वैशिष्ट्य आहे, दुसरं काहीच वैशिष्ट्य नाही. इथं जर कोणी शिक्षक असेल तर त्या शिक्षकाला विचारा, मी सांगतो ते खरं आहे का नाही. या जगात पहिलं महायुद्ध झालं तिथंही काडी लावायचं काम याच अमेरिकेने केलं. दुसरं महायुद्ध झालं तिथंही तेल ओतायचं काम यांनीच केलं. आणि आज जगात सध्या जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. फक्त एक धक्का बसला तर उंबरठ्याच्या बाहेर जाऊन युद्ध पेटणार आहे. आज रशिया आणि युक्रेन हे जे युद्ध चाललंय याला मूळ कारण अमेरिका आहे. आज चीन आणि तैवान हे जे युद्ध चाललंय याला मूळ कारण अमेरिका आहे. इस्रायल आणि इराण हे जे युद्ध चाललेत, आपलं भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, यांना सगळ्याला मूळ कारण आहे अमेरिका. लावा लाव्या करणारा देश. लॉकडाऊन नंतर सगळ्याची किंमत वाढली. लॉकडाऊन नंतर सोनं वाढलं, सध्या चांदी तर आभाळाला चिटकली. कापडाचे भाव वाढले, सगळ्याचे, कीर्तनकाराचे सुद्धा भाव वाढले. निळा म्हणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगी, सगळ्याचे भाव वाढले. पण कोरोना नंतर एका गोष्टीचा भाव वाढला नाही. काय? काड्याची पेटी. का बरं? आग लावणाऱ्याचा कधी भाव वाढत नाही महाराज. आग लावणाऱ्याची कधी किंमत वाढत नाही. आज अमेरिकेने किती प्रगती करू द्या, सगळे देश त्या अमेरिकेला शिव्या घालतात, कारण तो लावा लाव्या करणारा देश. अमेरिकेचं वैशिष्ट्य काय? लावा लाव्या करणारा देश. रशियाचं वैशिष्ट्य काय? अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश. जगाच्या पटलावर 1 नंबरचं युद्ध तंत्रज्ञान रशियाचं आहे महाराज. आपल्या पुण्याला मुंबईला जी आज मेट्रो आलेली आहे, हा मेट्रो प्रकल्प 50 वर्षापूर्वी रशियाने आणलेला आहे. म्हणजे रशियाच्या दृष्टीने आपण 50 वर्षांनी मागे येते, विसरू नका. 50 वर्षांनी पुढे रशिया आपल्या महाराज. जरा हिंदी बातम्या ऐकत जा, मराठीनं काय ऐकत जाऊ. मराठी बातम्या ऐकले का तेवढीच आपली ती 2-4 टाळकी, तेच बोलत येतं. त्यांच्यातच काय चाललंय का ह्याचा का ह्याला मेळ लागाना, आंधळ्याची वरात बाहेरच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. भांडायला येड्याने समजून सांगायला मुका, सगळं गाव मिळच सगळा. हिंदी बातम्या ऐका. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश. जुन्या काळातली भांडणं दगडाने व्हायची. यांनी त्यांना दगडं घालायची, त्यांनी यांना दगडं घालायची. कधी जर गेले तर नगर जिल्ह्यात गोदावरीच्या काठावर 2 गावं आहेत, संवत्सर आणि कोकमठाण. हे दोन्ही गावं आजही वैशाखाच्या महिन्यात तिथं दगडाने हाणामारीचा खेळ प्रसिद्ध आहे. त्या गावच्या लोकांनी नदीच्या पलीकडून यांना दगडं हाणायची, यांनी त्यांना दगडं हाणायची. शासन मान्य कार्यक्रम आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल, मी तुम्हाला त्या गावाला नेऊन घालतो मला. जुन्या काळात त्या हाणामाऱ्या दगडाने व्हायच्या. रशियाने तंत्रज्ञान प्रगत केलं, कोयता आणला. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, तलवार आली. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, धनुष्यबाण आला. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, मग रशियाने रिव्हॉल्वर आणली. आणखी तंत्रज्ञान प्रगत केलं, AK-47 आणली. पण आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, बोफोर्ससारख्या तोफा आणल्या. पण सध्या रशियाकडं असं तंत्रज्ञान आहे, आता कोणाला शस्त्र फेकून हाणायची गरज नाही, युद्धात जायचीच गरज नाही. मग घरी बसल्या युद्ध होणार. कसं काय? फक्त जसं मोबाईल आहे ना, स्क्रीनला हात लावला का आपोआप फोन लागत येतं, तसं आता सध्या स्क्रीन टच युद्ध आणलंय रशियाने महाराज. स्क्रीन टच युद्ध म्हणजे तुमचं आणि तुमच्या भाऊबंदाचं जर बांधावून भांडण असेल तर तिकडं आजपासून लाकडं काठ्यान कुठ्यान काहीच घेऊन जायचं नाही. घरी बसल्या स्क्रीनला हात लावायचा, आपला भाऊबंद बांधा सकट उडून पाडणार महाराज.
काय तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान अवगत करून घेऊ नका, नाही तर भावबंदच राहायचे नाहीत कोणाला. वा, रशियाचं अत्याधुनिक युद्ध तंत्रज्ञान बनवणारा देश रशिया, लावालाव्या करणारा देश अमेरिका, अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश बोलत चला रशिया. चीनचं काय वैशिष्ट्य आहे? चीनचं आहे ना वैशिष्ट्य, काय प्राचीन काळातलं वैशिष्ट्य आणि अर्वाचीन काळातलं वैशिष्ट्य. प्राचीन काळामध्ये चीन काय प्रसिद्धीला होता? बनावट वस्तू बनवणारा देश. जगाच्या बाजारपेठेत सगळ्यात वेगाने वस्तू येते चीनची बनावट, आणि जगाचा निरोपही वेगाने घेते चीनची वस्तू. चीनचा माल टिकणार नाही, बनावट वस्तू बनवणारा देश. व्यापारपेठेत सगळ्याच्या आधी माल येणार चीनचा जगाच्या व्यापारपेठेत, आणि आणलेला माल फार दिवस टिकणार नाही, लवकरच निघून. बनावट वस्तू बनवणारा देश हे प्राचीन वैशिष्ट्य. अर्वाचीन काळामध्ये चीनचं काय वैशिष्ट्य आहे? अर्वाचीन काळामध्ये चीनचं वैशिष्ट्य काय? जगाला महामारी ठरणारा रोग याच देशाने जन्माला घातला आहे. चीन ज्या ज्या देशांना माहिती नव्हतं त्या त्या देशांना माहीत झाला देश. कशामुळं? कोरोनामुळं. आज जगात असं राज्य नाही, असा देश नाही की ज्या देशाला याची लागण झाली नाही. त्या देशात असं राज्य नाही की ज्या राज्याला याची लागण झाली नाही. त्या राज्यात असा जिल्हा नाही, तालुका नाही, गाव नाही, वाडी नाही, प्रत्येकाला लागण झाली. इथं बसलेल्यापैकी कोणी हात वर करा आणि सांगा कोरोनात माझ्या ओळखीचा एकही माणूस मिळाला नाही. जेवढी मेली त्यातला एकही माझ्या ओळखीचा नव्हता. इथं आहे का कोणी? हो बघा, एक सापडायचं नाही तुम्हाला, सापडला तर 1 रुपया बक्षीस घेऊन जा. तुम्हाला बक्षीस खूप छोटे माऊली, मोठे माऊली आल्यावर देते मग खूप. ऐका माऊली, प्रत्येकाच्या ओळखीचा एक ना एक माणूस मेला, त्याला म्हणायचं कोरोना. काय रोग होता महाराज, भरलेले बाजार ओस पडले होते हो, शुकशुकाट, शांतता, कोणी कोणाकडं जात नव्हतं महाराज. भयान भयान असा रोगच पाहिला नाही. एका वाड्यात 10 चोर शिरले होते कोरोनाच्या काळात. 10 चोरांनी 10 चाकू काढले आणि वाड्यात एकच म्हातारं झोपलं होतं. त्याला चाकू लावल्या, चाल तिजोरीच्या चाव्या द्या. आता मरणं म्हणणे त्यांनी चाव्या दिल्या. एक जण तिजोरी उघडत होता, 9 जण चाकू लावून उभे होते. त्या 9 जणातलं एक जण म्हणा, का रे एवढ्या मोठ्या वाड्यात तू एकटा काय करतो? तो म्हणला, काय सांगू, सगळा वाडा भरलेलाच होता, पण मी आज सकाळी पॉझिटिव्ह निघालोय, त्याच्यामुळं वाडा आपाप रिकामा झाला. हा म्हातारा पॉझिटिव्ह आहे. हे वाक्य ऐकल्यावर ते 10 चोर 10 वाटाने निघून गेले महाराज. पैसे तिथं टाकले, चाव्या तिथं, ते चाकू बी तिथं टाकले. म्हणजे चाकूला सॅनिटायझर मारावं लागेल. संपला माझा विषय. याला माहिती दहशत, चोरांवर सुद्धा दहशत होती. असा कोरोना महाराज, खूप कोरोनाची दहशत, खूप कठीण. एका जणाला सकाळी पोलिसांनी असा हाणला होता ना, कोरोना तिकडं तिकडं फिरत होता, पोलिसांनी खूप हाणला. घरी असा लंगडतच आला. लंगडत आल्यावर त्या दिवशी होता सोमवार. बायको म्हणली, होय हो सोमवार सोडायचा आहे, जरा गल्लीतून श्रीखंड आणा ना. आता त्याला पोलिसांनी लय हाणला होता. तो म्हणला, अगं श्रीखंड, अगं पोलिसाचा मार खाऊन माझं भूखंड सुजलं आणि तुला श्रीखंड आठवतंय. येडी का कोळी, विठाला लय रोग पाहिले पण असा रोगच नाही पाहिला महाराज. आम्हाला म्हातारपणात गप्पा हाणायला हा रोग झाला महाराज. वा, संपला माझा विषय माऊली. बनावट वस्तू बनवणारा देश चीन, कोरोनासारखी महामारी जन्माला घालणारा देश चीन, लावालाव्या करणारा देश अमेरिका, अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया, पाकिस्तान. पाकिस्तानचं काय वैशिष्ट्य आहे? दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश. भारताची आणि पाकिस्तानची फाळणी 1947ला झाली बावली. 1947च्या अगोदरचं जेवढं वाङ्मय, कोणत्या ग्रंथात तुम्ही मला दहशतवाद, अतिरेकी, आतंकवादी, घुसखोर हे 4 शब्द तुम्ही मला आणून दाखवा. कोणत्याच वाङ्मयात नाही. जसा भारतातून पाकिस्तान बाजूला झाला तशी या 4 शब्दाचा जन्म झाला. घुसखोरी, अतिरेकी, आतंकवाद, दहशतवाद, हे 4 शब्दाचा जनकच पाकिस्तानी महाराज. हे पाकिस्तानचं वैशिष्ट्य आहे महाराज. तुम्ही चीनचं वैशिष्ट्य सांगितलं, पाकिस्तानचं सांगितलं, अमेरिकेचं सांगितलं, रशियाचं सांगितलं, भारताचं काय वैशिष्ट्य आहे तेच मला अभंगाकडे घेऊन येणार आहे. भारताचं एक वैशिष्ट्य आहे काय? हा शूरांची भूमी, हा वीरांची भूमी. विठ्ठल भारताच्या क्षितिजावर उदयाला येणारा सूर्यनारायण आपलं पहिलं किरण कोणत्या ना कोणत्या शूरावर टाकतो, पहिलं किरण कोणत्या ना कोणत्या वीरावर टाकतो. या भारताच्या काना कोपऱ्यात जागोजागी
राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावोगाव वाड्या वस्त्यावर शूरवीर जन्मले. भारत देश ही शूरांची भूमी, भारत देश ही वीरांची भूमी. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज भारतामध्ये तुम्हाला कुठं कुठं शूर दिसले, कुठं कुठं वीर दिसले? मी खरं सांगू, आज या भारतात असा प्रांत नाही, असा विभाग नाही की ज्या विभागात शूर झाले नाही, वीर झाले नाही. काय सांगताय हो? प्रत्येक प्रांतात, प्रत्येक विभागात, प्रत्येक खात्यात शूरवीरांनी जन्म घेतला. ही शूरांची जननी आहे, वीरांची जननी आमचा भारत देश. काय सांगताय हो? कुठं कुठं दिसले ऐका. आपल्या भारतामध्ये धर्माच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात कर्माच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात दानाच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले, आपल्या भारतात स्वातंत्र्यात वीर जन्मले, तसं आपल्या भारतात परमार्थात वीर जन्मले. विठ्ठल. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना कर्मवीर म्हणतात, धर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना धर्मवीर म्हणतात, दानाच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात, स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात, क्रांतिकारकांमध्ये जन्मले त्यांना क्रांतीवीर म्हणतात, आणि परमार्थात जन्मले त्यांना संतवीर म्हणतात. विठ्ठल. महाराज तुम्ही प्रांत सांगितले, त्यांच्या उपाध्या सांगितल्या, पण त्या उपाध्यांनी अलंकृत असलेल्या साधूंची नावं सांगा, त्या वीरांची नावं सांगा. आता सांगू, ही जबाबदारी तुमची. आता मी प्रांत सांगितलेत, त्यांच्या उपाध्या सांगितल्या. जसं रामायणाचार्य म्हणलं का रामराव महाराज, भागवताचार्य म्हणले का केशव महाराज, हे जसं तुम्ही लगेच नावं सांगताना, आता तशी उत्तरं तुम्ही द्या. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील. वा, बोलत चला. मी तुम्हाला काय पावती फाडा म्हणलो का? बोलत चला. बर. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील, धर्माच्या प्रांतात वीर जन्मले धर्मवीर संभाजीराजे, दानाच्या प्रांतात वीर जन्मले दानवीर कर्ण, स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले स्वातंत्र्यवीर सावरकर. वा, याला म्हणायचं श्रोते. वा, नाही तर काय काय गावाला श्रोते नाही, श्रोते लागलेच आपल्याचं नादात. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील, धर्माच्या प्रांतात वीर जन्मले धर्मवीर संभाजीराजे, दानाच्या प्रांतात वीर जन्मले दानवीर कर्ण, स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले क्रांतीवीर नानासाहेब. वा, आणि संतांमध्ये वीर जन्मले संतवीर तुकाराम महाराज. विठ्ठल. हळूहळू पाहू. महाराज तुम्ही उपाध्या सांगितल्या, प्रांत सांगितली, त्या वीरांची श्रेय नामावली सांगितली, पण त्यांना ती नावं का पडली? असा प्रसंग काय घडला? तर तेवढे 2-4 प्रसंग ऐका ना, आपल्याला पुढे जायचं आहे. सगळ्यात पहिला प्रांत कर्माचा प्रांत. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील. माऊली, गावगाव कर्मवीर नाहीत, मग कर्म दरिद्री जन्माला आलेली आहेत. मला कर्म करायचं म्हटलं का लय कंटाळा. आणि तुम्हाला खरं सांगू, असे कर्मदरिद्री इथं एक कर्म करणारच नाही, केलं तर चांगलं कर्म करणार नाही. दुसरी गोष्ट, एखादा चांगलं करीत असेल तर त्याला आडवा पाय घातल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणायचं कर्म दरिद्री. आजपासून जर चांगलं काम करत नसेल तर त्याला नाव ठेवायचं कर्म दरिद्री. बर. आणि चांगल्या कामाला आडवा पाय घालीत असेल तर त्याला नाव ठेवायचं कर्म दलिंदर. तुम्हाला हे शब्द कळत आहेत का? पण गावगाव आहेत बरं का अशी. कर्म दरिद्री, कर्म दलिंदर माणसं आहेत. विठ्ठल. कर्माच्या प्रांतात असे कर्म दरिद्री जन्मलेत महाराज. त्यांना चांगलं काम करायचं म्हणलं का पटणारच नाही महाराज. त्यांना जर म्हणलं ना आपल्याला गावाचा सप्ताह चांगला करायचा आहे, चला पंढरपूरच्या महाराजांच्या तारखा घेऊ, चला पंढरपूरला. आमच्या भाग्यात येवे पंढरपूर, जा तुम्हीच. अहो चला आळंदीचे महाराज आणू, चला आळंदीला तारखा द्यायला. आमच्या भाग्यात येवे आळंदी, आपल्याला नाही तारखा देता येणार. आपल्या गावात गौतमी पाटील आणायची, चालता का? मग मग चला 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 चला. वा वा वा. हे असले सगळे आहेत ना, उजनी धरणाखाली उभे करावून दार उघडे करून द्यावा महाराज. नॉनस्टॉप हिंदी महासागर सापडलीच नाही पाहिजे महाराज.
याला म्हणायचं परमार्थ करायचं म्हटलं का माहिती आमच्या प्रारब्धात नाही. आणि गावात बाई नाचायला नाही वावर गेलं तरी चलन, मग बाई नाचणार काय येडी हळद, ही काय पद्धत आहे का? तुकाराम महाराज या माणसाला नाव ठेवतात, थापटा का? भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. भजन घाली भोगावरी भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी, इथं भोग शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध. भजन घाली भोगावरी. आवाज एकादशी चला ना भजनाला. आमच्या प्रारब्धात नाही. हा प्रारब्धात नाही का तुझ्या? बर आवाज गावात आळंदीचे कीर्तनकार आहेत, येतं का कीर्तनाला? इथं बसल्या बसल्या चांगला ऐकायला येतं. हा बर बर बर. आणि गावात तमाशा आणून द्या, गुळ ठेवायला पुढं. हा हे बघा कोणीतरी गुळ घेऊन गेलंय बघा. असो हा मला हेच सांगायचंय महाराज. भजन घाली भोगावरी. भोग म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धावर अकर्तव्य. अकर्तव्य म्हणजे जे करू नाही ते मनी धरी, ते मनात धरतो, ते तसं झालंच पाहिजे. अरे काय झालं पाहिजे? अशी माणसं, याला कर्म दलिंदर, कर्म दरिद्री, चांगलं काम करणार नाही. बरं दुसऱ्याने केलं ना तर त्याचं श्रेय घेणार, स्वतः रस्ता करणारच नाही भागाला. पण दुसऱ्याने केलं तर फोटो काढायला पाहिला राहणार महाराज, नारळ फोडायला पाहिला राहणार महाराज. अशी काही येडी राहतात महाराज, लय कठीण महाराज. याला माझ्या कर्मदरिद्री. पण असं गावगाव कर्मदरिद्री जन्मले, पण या कर्मदरिद्री यांच्यामध्ये जसं एखाद्या ओकिरड्यात तुळस उगावो वा वा, तसे एक कर्मवीर जन्मले भाऊराव पाटील. हे भाऊराव पाटील हे पहिले तसे कर्मदरिद्रीच होते, काही करत नव्हते. लग्न झालं, बायकोचं नाव लक्ष्मीबाई. एक दिवस गावात घरी पाहुणे आले. मग भाऊराव पाटील जेवत होते, त्यांचे वडील जेवत होते, पाहुणे जेवत होते आणि लक्ष्मीबाई वाढीत होती. लक्ष्मीबाई वाढत असताना पाहुण्याने विचारलं, का हो तुमचा भाऊराव काय करतोय? आता तो काही करीतच नव्हता. त्याने आमचा भाऊराव असाच गावात सैराट हिंडतो म्हणले. आता असं म्हणलं, आता पहिले पोरं बापाच्या शिव्या खायला लय निभार होते महाराज. पहिले पोरं लय बापाच्या शिव्या खायचे, आता उलट झालंय. आता पोरच बापाला शिव्या देतात महाराज. बाप बोलला, पोराला काय वाटलं नाही, पण त्याची बायको वाढीत होती लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मालक रोज बापाच्या शिव्या खातो, काय देवा यांना कधी सद्बुद्धी होणार, म्हणे कधी आपल्या जीवनाला गती देणार. महाराज बाईच्या डोळ्यात अश्रू आले. बाईच्या डोळ्यात आलेले अश्रू प्रलय आणू शकतात. वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांचं वाक्य, अश्रू केवढे प्रलय केवढा. अश्रूने प्रलय येत नाही, पण ते जर अश्रू बाईच्या डोळ्यात आले ना, प्रलय येतो. फक्त बाईने डोळ्यात धारा नाव, फक्त रडा, वाहिली निघावं लागतं. ह्यो गडी कोयता घेऊनच वाहिली निघतोय महाराज. फक्त बाई रडली पाहिजे. म्हणून अशा कोणत्या ठिकाणी रडावं याचं बी अक्कल पाहिजे बरं का. हा नाही तर उद्याच रडताना वाहिली निघातान तरी झडझडो ने वाहिली निघ वहिला निघ, वाहिली निघ नाही. हा ऐका मावली, आपली बायको रडती, माझ्या बायकोला लागलं आणि बायकोचं लागलं याच्या हृदयाला. असा जेवत्या ताटावून उठला. पाहुणे म्हणले, अरे भाऊराव बाप म्हणा जाऊ द्या, सुधारला तर सुधरण. उष्ट्या हातासह उठले. हात धुतला सुद्धा नव्हता.
मी शिकलो नाही म्हणून माझं वाटोळं झालं, पण रयत जर शिकली तर रयत जर नाही शिकली तर रयतीच वाटोळं होईल. आणि मग त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतेला शिक्षण भेटावं म्हणून महाराष्ट्रात पहिली शिक्षण संस्था स्थापन केली, रयत शिक्षण संस्था. महाराज आज रयत शिक्षण संस्था खूप नावाजलेली, लाखो मुलं आपापले पदवीधर झाले, आज त्यांची घरं उभी राहिली. याला कारण ते कर्मवीर भाऊराव पाटील आहे. गळ्यात माळ नव्हती पण काम असं केलं की नात खोळा. एकदा संस्था चालू असताना दिवाळीचा सण आला. दिवाळीचा सण आल्यावर मग मुलांना कानोले करायचे, लाडू करायचे, गुलाबजाम करायचे, फटाके घ्यायचे, आपल्या संस्थेच्या मुलांना नवे कपडे घ्यायचे, पण पैसे नाहीत. बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं त्या माणसाने, कर्मवीर भाऊराव पाटलांनी, आणि मुलांचा दिवाळी सण केला. आज गावगाव शिक्षण संस्था आहेत, शिक्षण सम्राट आहेत, पण कोणी आज बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं? बाबा खाली जरा आवरा जरा वेग आवरा. आज कोण असा आहे की बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवतोय आणि मुलांची दिवाळी करतोय? कोणीच नाही. उलट पोरच घाण ठेवते बायकोला मंगळसूत्र घेते. महाराज भरोसाच नाही यांचा. महाराज असं आहे. संपला माझा विषय. कर्मवीर भाऊराव पाटील. दुसरा आहे प्रांत धर्माचा, धर्मवीर संभाजीराजे. आजही गावगाव धर्म दरिद्री माणसं आहेत. महाराज बघा तुम्ही, धर्म करायचा म्हणलं का त्यांना नाही काटाळा. सप्त्याला चला म्हणलं की येणारच नाही, वर्गणी द्या म्हणलं तर येणारच नाही. नको तिथं नको तितके पैसे घालणार. महाराज लोहाऱ्याला गेले का नको ते 5 रंगात नाहून येणार. महाराज ज्याची लेझिम खेळत येणार. पण इथं टाळ घ्या म्हणलं काय पप्याची आई बघती पाय ना का, पाहिलं तर काय बिघडत का काय तुला लगेच का तिकडे कुठं कोंडाण्याच्या किल्ल्याहून खाली टाकणार आहे का? अशी येडीत महाराज. काही लोकांना धर्माविषयी प्रेम नाही. जरा आपल्या गावातली मुलं टाळ घेऊन उभं राहिली, आपल्या टाळ्या वाजत नाही पण वाजवा आता, या मुलांसाठी वाजवा महाराज. वा. हीच मुलं कालांतराने लोहारा तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यात आपल्या नागूरचं नाव मोठं करतील. महाराज वा. कुठले टाळ करीत रे? नागूरचे टाळ करीत. वा. महेश महाराजाच्या तालमीतले टाळ करीत. ह्याच मुलं उभी राहिली, यांचं कौतुक करा. माझी विनंती सगळ्या बापांना, यांना पांढरे कपडे घ्या, पुढच्या साली सगळ्यांना धोतरं घ्या. मुद्दाम धोतरं घालून उभी राहिली पाहिजे. आता आमच्या महाराजांनी फेटा बांधला आहे, त्याच्या पुढल्या साली फेटे घ्या. हो, सगळ्यांना उपरणे घ्या, एक उपरणं एक फेटा, सगळ्यांना धोतर. आणि यांनी धोतरं घातल्यावर नवी जे काही खाली बसलेली आहेत ना पेंटीवाली, यांनाही वाटत ना आपण बी उभा राहावं. मग असं आहे थोडं आपली प्यादा असा पुढं सरकी चालायचं. असं आहे काय काय आपलं कशाला एवढं करायचं? ते काय जुळत असतंय का? या असली ना हाता खालून काढली पाहिजे. महाराज असली गावगाव आहेत ना, काही लई गिन्यान गेलेली. महाराज त्यांना असा पारमार्थ पुढं जावं हे पटणारच नाही. पोरं असे टाळ घेऊन उभं राहिले, धोतरं घालायला लागले. आता काय धोतरच घालायचे का? आता काय कमरेच बांधायचं का? मग कमरेचं सोडून उभा राहा, आमचं काय म्हणणं नाही तुझं. अशी माणसं आहेत येडी. महाराज मी तर म्हणतो ही पोरं पुढं कशी जातील याचा विचार करा. आज तुमच्या गावात एवढे टाळकरी पाहिलं, माझं मन भरून आलं. महाराज विठ्ठल विठ्ठल. संपला माझा विषय. धर्माचं प्रेम असावं माणसाला. पण माणसं धर्मदरिद्री. पण एक झाले धर्मवीर संभाजीराजे. संभाजीराजांना औरंगजेबाने धरलं. औरंगजेबाने धरलं तळ कोकणात, त्याच्या सरदाराने धरलं आणि मग आणलं नगर जिल्ह्याच्या पेडगावला. इकडं नगर जिल्हा, इकडं पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी. भीमा नदीच्या काठावर पेडगावचा किल्ला आहे. पेडगावच्या किल्ल्यात दरबार भरला. भरलेल्या दरबारात औरंगजेबाने संभाजीराजाला विचारलं, संभाजी धर्म सोड. संभाजीराजे म्हणले काही सोडील पण धर्म नाही सोडणार. संभाजी तुला जीवदान देतो, धर्म सोड. मेलो तरी चलल, धर्म नाही सोडणार. संभाजी म्हणशील तितकी संपत्ती देतो, म्हणशील तितकं द्रव्य देतो, म्हणशील ती मनसबदारी देतो, म्हणशील ती जहागिरी देतो, धर्म सोडे. पक्ष बदलणारे आहेत ना, यांनी संभाजीराजाचं नाव घेऊ नये. बिनलाजी आहे ती. हो बिनलाजी आहे ती. ऐका संभाजीराजाने सांगितलं, औरंगजेबा तुझं अख्खं राज्य जरी माझ्या नावचं करून दिलं, धर्म नाही सोडणार. औरंगजेबाने शेवटचं सांगितलं, माझी मुलगी तुला देतो, हो पण धर्म सोड. त्याने सांगितलं, मुलगी तुझी बायको जरी दिली तरी धर्म नाही सोडणार. तिथं तुम्ही पाहिजे होते महाराज. तिथं जर तुम्ही असते तर तुम्ही म्हणले असते, लाभे लाभ दोनावाला. वा तुम्ही तर म्हणले असते, वा डबल कर्ज माफी झाली मग तर. वा असं त्याला म्हणायचं धर्मवीर संभाजीराजे. कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे.
दानवीर कर्ण. हल्लीच्या लोकांना दान नको झालंय महाराज. दान द्यायचं म्हणलं का काहीच्या हाताला लखवा होतो. दानी कापे हात, दानी कापे हात, दानी कापे हात, दानी कापे हात. नावडे देवीशी माता, नावडे देवीशी माता, नावडे देवीशी दान करायचं म्हणलं का हाताला लाखवा होतो. एका गावी मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर भारोड होता. भारोडकार असा जातिवंत कलाकार होता मला. त्याने भारोड गायलं, भारोड ऐकलं, मला आवडलं. पुढं त्याने काय केलं, तुम्हाला मंडळी माझी एक कला दाखवायची, तुम्हाला पटली कला तर बक्षीस द्या, नाही तर देऊ नका. सगळे म्हणले काय कला आहे पाहिजे. मग त्याने एक समई लावून आणली. समई तेल, तेलात वातीन, वातीवर ज्योती, 5 ज्योती लावल्या. त्यांनी ती समई हातावर घेतली आणि पखवाजाला त्यांना म्हणला, म्हणा ज्ञानबा तुकाराम वाजवा. पण जेव्हा वाजवायला सुरुवात केली, याने जेव्हा नाचायला सुरुवात केली, अर्धा तास नाचला. समई हल्ली नाही, समईतलं तेल हल्लं नाही, तेलावरल्या वाती हल्ल्या नाही, वातीवरल्या ज्योती विजल्या नाही. लोकाला मानलं. लोकांनी त्याला प्रत्येकाने 100-100 रुपये बक्षीस दिलं. मी तिथं होतो, मलाही आवडलं, मी बक्षीस दिलं. त्याले मंडळी तुम्ही माझी कला नंबर 2 पाहिली. लोक म्हणजे मग एक कोणती तेच दाखवायची तुम्हाला. त्याने समय खाली ठेवली आणि मेणबत्ती पेटून आणली. सगळा हात पुढं केला उजवा, सगळे बोटं मिटून घेतले, फक्त हे बोट पुढं केलं. ह्या बोटावर त्याने मेणबत्ती धरली. वाजवा म्हणले. आता मी नाचतो. काय कलाकार होता महाराज. अर्धा तास नाचला. लोक म्हणायचे आता मेणबत्ती पडती, आता पडती. पण त्याने असा अभ्यास केला होता महाराज. त्याचं आंग हलत होतं, पण उजवा हात हलत नव्हता महाराज. उजवा हात असा स्थिर होता. ती मेणबत्ती पडली नाही. लोकांना त्याची कला पटली. प्रत्येकाने 500 रुपये दक्षिणा दिली. मी तिथंच होतो. माझ्याकडं लातूरच्या सप्त्याची पावती पुस्तकं होती. मग मी म्हणलं तुझा हात हलत नाही, एवढं पावती पुस्तक घेऊन जरा कर मदत. तर त्याचं सगळं अंग थांबलं आणि पावती पुस्तक पाहिलं, उजवा हातच हालायला लागला महाराज. दाने कापे हात. दान द्यायचं म्हणलं का काहीच्या हाताला लखवा झालाच. वर बघा, खाली बघत ना. कीर्तन ऐकताना वर बघत जायचं, खाली बघायचं नाही कधी. जे पावत्या फाडीत नाही सप्त्याला त्याच्या खाली बघायची तशी. त्याला आमच्या नगर जिल्ह्यात झापे म्हणते. झापे तुमच्याकडे शब्द आहे का? आतल्या गाठीचे. हा बस 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 एकच 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 त्याला आतल्या गाठीचे म्हणतात महाराज. दान करायचं म्हणलं का काहीच्या हाताला लखवा झालात म्हणून समजायचं महाराज. दानी का दान दरिद्री लोक आहेत महाराज. दान देत नाहीत. दिलं पोटभर देत नाही. माणसाने द्यावं, एकदाच द्यावं, पण पुढच्याच्या डोक्यावरलं वजन कमी झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न. तुका म्हणे होय दारिद्र्य तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न. ऐसे देऊ दान एक वेळे, एक वेळे ऐसे देऊ दान एक वेळे, एक वेळे ऐसे देऊ दान एक वेळे, एक वेळे
ऐसे देवदान एक वेळे तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न तुका म्हणे हो दारिद्र्य विच्छिन्न तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न तुका म्हणे हो दारिद्र्य विच्छिन्न ऐसे देवदान एक वेळे ऐसे देवदान एक वेळे एक वेळे ऐसे देवदान एक वेळे एक वेळे ऐसे देवदान एक वेळे तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न टाका ऐसे देवदान एक वेळे माणसाने द्यावं तर पोट भर द्यावं महाराज काही लोक पोट भर देत नाही एकदाच द्या पण दारिद्र्य विच्छिन्नच झालं पाहिजे ऐसे देवदान एक वेळ होय दारिद्र्य विच्छिन्न आवाज अरे पेटी मास्तर तयार आहे का ऐसे देवदान एक वेळे विठ्ठल विठ्ठल 2 वर्ष माऊलीचा सोहळा पंढरपूरला गेला नाही बरं का. माऊलीच्या सोहळ्याला आडवं आलं कोरोनाच. 3ऱ्या वर्षी माऊलीचा सोहळा निघाला, खूप सोहळा निघाला मार. आम्ही गेलो, आता दरवर्षीच आम्ही माऊली सोहळ्यात जातो. गेलो आम्ही पुण्यात मुक्काम पडला. पुण्यात एक ओळखीची म्हातारी आमच्या, तिचा फोनवर फोन, माऊली 25 वारकरी घेऊन या जेवायला, स्वयंपाक केलाय. आता आम्हाला रात्री आरती, पुण्यातली आरती सगळ्यात उशिरा, पुण्याची आरती व्हायला वाजली होती 11 आणि आमच्या मुक्कामाला जायला आम्हाला वाजले 2. दिवसभर चाललेली माणसं, पुण्याच्यात आळंदी ती पुणे आराम होतच नाही. आम्ही गेलो असे दगडासारखे पडलो, काही मेल्यागत तर काही पेल्यागत पडले बघा, पडली. मग आता पहाट 4ला काकडा सुरू करत, पण झोपायलाच 2:30-3 वाजल्या होत्या. आम्ही 6लाच उठलो फार. मग 6ला आता काकडा भजन तर झालं पाहिजे. मग 6 ते 8 पर्यंत काकडा, 8 वाजता आंघोळ्यान, मग देवपूजन आम्हाला वाजले 12. आता काय राहतंय, ह्या ग्रामीणच्या मुली पुण्याला दिलेल्या आहेत. मग प्रत्येक मुलगीच्या घरी गावाकडे संस्कार सप्त्यातल्या पंक्तीचे राहतात ना. मग तिने मालकाला सांगायचे, बघा माझ्या गावाकडे सप्त्याची पंगत राहते, तर तुम्ही 10-20 वारकरी जेवायला घेऊन या, मी स्वयंपाक करते. अख्ख्या पुण्यात स्वयंपाक. माऊलीचा 4 लाख सोहळा आणि तुकोबरायचा 3 लाख सोहळा. 2 दिवस जेवतो पण लोक हटत नाहीत महाराज. देणारे हटत नाही, खाणारे हटत नाही. खाणारे बी महाराज दक्षिणा पाहून 3-3 टाईम जेवून येतात महाराज. कारण पुण्यात दक्षिणा देऊन जेवण राहतात ना महाराज, काही 3-3 टाईम जेवून येते. आता आमचं सगळं काकडा संपायला ना, ओळ्या व्हायला आणि देवपूजा व्हायला आम्हाला वाटले 12. तोपर्यंत तिचा आग्रह, म्हातारीचा 25 जण या, तिचे 25 फोन आले असते. पण आम्ही 7-8च टाळकी राहिलो, कोणीच नाही राहिलं. सगळी दिंडी 2दा 4दा जेवण आली. म्हातारीचा आग्रह, 25 माणसं स्वयंपाक करा, या जेवायला. आम्ही गेलो 7-8च माणसं. 7-8 माणसं म्हणजे अशी होती की बा आहे दोयरी हाडाचीच. त्या आम्ही 7-8 जण पाहिल्यावर अशी म्हातारी भडाकली. 25 माणसात स्वयंपाक केलाय आणि 8 टाळकी घेऊन आले. उरल्याला स्वयंपाक कोण खाईन? म्हणलं मावशे, तुझा जर स्वयंपाक माग ठोला तर वारकरी म्हणू नको म्हणलं आम्हाला. आणि मग कशाला विचारिता महाराज, वेढा रे पंढरीन मोर्चे लावा भीमातिरी, असा मोर्चा लावला आम्ही बी महाराज. तिने केलेल्या सगळ्या चपात्या खाल्ल्या, भाजी खाल्ली, भात खाल्ला, कोरडावाड्या आणि भाज्या तर दाताच्या कोण्या कोपऱ्यात भाज्या कळाल्याच नाही. तिचं पीठ सुद्धा ठेवलं नाही आम्ही घरात महाराज. सगळं तिला म्हणलं मळव परत पीठ. लईच बोलत होती. 25 माणसाचा स्वयंपाक केला आणि 25 माणसाचा स्वयंपाक केला. लय नाक उचलून बोलत, घाल जेव घाल. घरात पीठ सुद्धा ठेवलं नाही. पिठाचा डबा असा मोकळाच घेऊन आली ती वाजीत. म्हणजे हे डबा मी घेऊन जात दिंडीत वाजवायला कामाला येईल म्हणजे तुम्हाला जागे. म्हणलं काय लय नाक उचलून बोलत होती. 25 माणसाचा स्वयंपाक केला. वाढ की म्हणलं, आता दिलं तर पोटभर दिलं पाहिजे, येऊ म्हणलं. म्हातारी म्हणली, नाही मला तुमची दिंडी पाहायला यायची. मी म्हणलं का बरं? त्याला असल्या किती का आसाम्या त्या दिंडीत चाला, त्यात मला पाहायचंय. दिलं तर पोटभर द्यावं महाराज. पण गावगाव असे दान दरिद्री जन्मलेत. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगतो माऊली, एवढं प्रमाण घरी घेऊन जा बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही रुपया बी दान देऊ नका कोणाला, तरी तुम्हाला दानाचं पुण्य लागेल. कसं काय? तुकाराम महाराजाची योजना आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 1-1.5 दमडी देऊ नका तरी दानाचं पुण्य लागेल. कसं?
तुम्ही देऊच नका, फक्त ज्याचं आणलंय ना त्याचं प्रामाणिकपणे नेऊन द्या. गावगाव बडवे कमीन बुडवेच लय झाला. कोणी भिशी बुडवली तर कोणी केबीशी बुडवली. महाराज तुमच्याकडे आहे का हे प्रकरण? भिशी केबीशी असा पंचाक्षरी मंत्र आहे मराठवाड्यात. भिशी केबीश, भिशी केबीश. कोणाचं बुडवू नका गाड्या मावल्या. आपल्यावर कोणाची दीड दमडी कर्ज नसलं पाहिजे. महाराज कोणाची एक पाटाभर सुद्धा जमीन आपल्याकडे नसली पाहिजे. कोणाचं खोरं नसलं पाहिजे, टिकाव नाही. कोणाचं खुरपं बी आपल्याकडे. कोणाचा दीड दमडीला माणूस लाचीनदार नसला पाहिजे. याला म्हणायचं जीवन, याला म्हणायचं दान. कशाला दान म्हणतात? ज्याचं आणलंय त्याचं प्रामाणिकपणे द्या, त्याला दानाचं पुण्य लागेल. म्हणू का प्रमाण? राहो नेदी बाकी, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्याचे टाकी. दान ज्याचे त्याचे टाकी. राहो नेदी बाकी, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्याचे टाकी. दान ज्याचे त्याचे टाकी. राहो नेदी बाकी, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्याचे टाकी. दान ज्याचे त्याचे टाकी. राहो नेदी बाकी, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्याचे टाकी. लातूरच्या सप्त्याला या. आमच्याकडे एक असा गायक आहे ना तयार. असा म्हणणारा आहे ना महाराज, जसं सुतार माप पाहून पाचार ठोकितो बघा. का त्याला शाना सुतार लागतो, नाही ते काही काही लय गळालेले महाराज. तसं आमच्याकडे असा एक कलाकार आहे गजानन महाराज म्हणून, परभणीचा आहे. असं जशाच तसं आहे महाराज ऐकायला. तुम्ही जशी पहिली ठेवण म्हणली ना तशीच दुसरी म्हणणार महाराज, तशीच म्हणणार. अजून एक 2-4 जण आहेत आमच्याकडे, त्यांना सगळ्यांना बोलावलं मी लातूरला. ऐका. राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्याशी टाकी. बाकी राहो नेदी ज्याचे त्याशी टाकी दान. वा, यालाच म्हणायचं दान. कोणाचा रुपया आपल्याकडं ठेवू नका महाराज. काय काय बाया शेजारणीची पत्ती घेऊन येत्यात, साखर घेऊन येत्यात. पाहुणे आले बाया, साखर देता का पत्ती देता का, चहाला नेऊन कोणा द्यायची. हे 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 काय ठेवून द्या. नेऊन कोण देईल? काकी नेऊन देईन का? कधी कोणाचं एक कणभर आपल्याकडं नको विठ्ठल. असे दान दरिद्री जन्मलेत. पण दानवीर कर्ण हा नाद नाही करायचा. कर्ण आणि अर्जुनाचं शेवटचं युद्ध चालू झालं. कर्णाने बाण सोडला, अर्जुनाच्या रथाला लागला. कर अर्जुनाचा रथ 500 फूट मागं सारखायचा महाराज. भगवान म्हणले, वा कर्णा, काय युद्ध कौशल्य, काय तुझी तयारी. खूप युद्ध करणारी पाहिले, पण असा नाही. अर्जुनाचा रथ असा 500 फूट मागं जातोय. अर्जुन म्हणले, तुम्ही माझ्या रथावर बसले, कर्णाचं गुणगान गाताय, कमाल झाली. वडापाव आमचा खायचा, प्रचार त्यांचा करायचा. वा रे वा, पद्धत आहे का? भगवान म्हणले, अर्जुना, कर्ण हरावा एवढी ताकद तुझ्यात नाही. मग मी सांगतो ते कर तर कर्ण हरण. म्हणले काय करायचं? मी सांगतो ते कर. काय? धनुष्याला बाण जोड. हा, आणि त्याच्या रथाची कुणी उडव. कुणी कळती का तुम्हाला? कुणी काय म्हणते तुम्हाला? चाक बाहेर पडू नये म्हणून मध्ये कुणी घातलेली असते बघा. कुणीच म्हणते तर तुमच्याकडं कुणी उडव. अर्जुन म्हणला त्याची कुणी उडव म्हणतो तुम्ही. त्याचं डोकं उडव म्हणा, पाय उडव, हात उडव, कुणी उडव. बाबड्या, तू त्या लायकीचा नाही. मी सांगतो ते ऐक, तू डोकं चालू नको, तू कुणी उडव. मग अर्जुन मला ठीक आहे देवा. ज्या अर्जुनाने धनुष्याला बाण लावला, कर्ण म्हणला मला मारायला सोडून इकडे कुठं लावलाय का नाही. मग त्याने रथाची कोडी उडवली. रथ पुढं गेला आणि चाक खाली पडलं. रथातून कर्ण खाली पडला. मग तिथं असा नेम होता की हातात शस्त्र नसताना, ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर शस्त्र घेऊन जायचं नाही. मग त्याने परत ते रथात चाक आणलं. रथाचं चाक बसवत होता. भगवान म्हणे, अर्जुना, आता कर्ण उडव.
अर्जुनाने बाण जोडला, कर्ण रथ बसवत होता, चाक बसवत होता, कर्णाच्या दांडालाच बाण लागला. अर्जुना, काय ठरलं होतं युद्धाच्या पहिल्या दिवशी? हातात शस्त्र नसताना आपण धावून जायचं नाही. भगवान म्हणले, कर्णा कोणाला सांगतो? याच अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहात हातात शस्त्र नसताना तुम्ही सगळ्यांनी गाठून मारलाय म्हणले. तेव्हा कुठे गेला होता तुझा हा पहिला अध्याय. आता सांगतो अर्जुना उडव याला. हा काय नीती सांगतो? यांनी पहिली पाळली असती ना, मग आम्ही पाळली असती. उडव. कर्णाच्या लक्षात आलं आपलं भरलं, आता आपण हे करायला नको. मग मग त्याने एका हातात चाक धरलं, एका हातात धनुष्य धरला आणि दाताने बाण सोडायचा. कर्ण महाराज दाताने दोरी वाढायचा, बाण सोडायचा. तरी अर्जुनाचा रथ 200 फूट मागं जायचा. भगवान म्हणले हातासा मारायचा नाही, दात पाडावं लागते. कर्ण दानवीर होता महाराज. लगेच भगवंत रथाच्या मागे गेले, ब्राह्मणाचं रूप धरलं, कर्णापाशी आले. कर्णा, दान हवंय. कर्ण म्हणला, असल्या अडचणी ह्यो बामण आला कुठून? या बामणाला काही डोक्याचा भाग आहे का म्हणले? असल्या युद्धात अरे बाबा इथं लढाईत देतोय का दान का जाऊ निघून? कर्णाच्या लक्षात आलं, जन्मभर माझ्या दारातून कधी अतिथी विन्मुख गेला नाही. आता जर मरणाच्या वेळी जर गेला तर ह्या कर्णाला दानवीर कोण म्हणा? आणि कर्णाची काय राहिली महाराज? काय त्याची इमेज काय राहील? लगेच कर्णाने धनुष्यबाण खाली ठेवला, गदा घेतली. कर्णाचे दात सोन्याचे होते. लगेच दात पाडले, दात घेतले कर्णाने. भगवंताच्या हातात देतोय. भगवंत दात घेतात. कर्णाकडे पाहत नव्हते, अर्जुनाकडे पाहत होते. अर्जुना, बाण सोडून घे. अर्जुनाने बाण सोडला. कर्णाचं शिर धडा वेगळं केलं. कर्ण मेला, पण शेवटचा दात त्याच्या हातातला ब्राह्मणाच्याच हातात पडला महाराज. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, पाने व्यापियला रणी, पाने व्यापियला रणी, पाने व्यापियला रणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे, मागरे पाडोनी दात तयाचे, मागरे पाडोनी दात तयाचे. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापी अलरणी, बाणे व्यापी अलरणी, बाणे व्यापी बाणे व्यापी मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे. आमच्या भांडाऱ्या डोंगराच्या सप्त्यामुळं माझा आवाज बसलाय, नाही तर मी तुम्हाला कोणाला खाकरून सुद्धा नसतं दिलं. मला भजनाचं नाही आवड महाराज. वा. कर्ण भेडत दानवीर कर्ण, धर्मवीर संभाजीराजे, कर्मवीर भाऊराव पाटील, दानवीर कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेमजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. वा. अजूकही सावरकराच्या अस्थी सावडलेल्या नाहीत, माहिती असू द्या. आपल्याकडं अस्थी ठेवत नाहीत. आपण पहिल्या सावडीतो, सावडतोत का नाही? सावरकराच्या अस्थी सावडलेल्या नाहीत का? सावरकरांनी लिहून ठेवलंय, सिंधू नदी भारतात होती, कोणाला विचारून पाकिस्तानला दिली. पाकिस्तानची फाळणी हा एक राजनैतिक समझोता आहे म्हणले. फक्त एकाला ते वावर यांनी वाटून घ्यायचं आणि यांनी हे वावर खायचं. हे फक्त फाळणी झाली, हे राजकारणापायी झालेली. आमची सिंधू नदी भारतात येईल तेव्हा मात्र माझ्या अस्थी सावडायच्या. तुम्ही म्हणाल पण सिंधू नदी भारतात येईन का? चहावाल्याच्या मागं राहिले तर मग येईल, नाही तर गोदावरी बी जाईन, मांजरा जाईन, तुम्ही आपल्या बेड्या फुकायच्या. आपल्या काय हातात देवा खाली गणपती काढा. वा, ध्यानात आला. तुम्ही देवभक्त नसले तरी चालल, पण तुम्ही देशभक्त पाहिजे महाराज. वा. आपला देश सुरक्षित कसा राहील हे काय घेऊन जाता का डोक्यावर?
हो, इथं जरी आणले तर तुम्हाला याच्या सगळं बांगलादेशचं काय झालं, घरादारा सकट माणसाला जावं लागलं मला. काय चाललंय बांगलादेशचं जरा पहा. हिंदूंचं काय चाललंय, पाकिस्तानमध्ये हिंदूंवर केवढे अत्याचार चालले, कोण पाहतं, याला कोण जबाबदारी. आज आपण सुरक्षित इथं जर काही झालं तर काय करता हे तुमचे टोमॅटो आणि बटाट्याला भाव नाही ना, हे डोक्यावर लावता का टोमॅटोचा, जमिनीत नाही राहील, डोक्यावर लावता का डोक्यावर. लई जागं राहायची गरज आहे महाराज. अजून तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा. ज्याला दूरदृष्टी त्याला माणूस म्हणतात महाराज, ज्याला पायाजवळ दृष्टी आपली ती येडीच असते. तू ऐका, संपला विषय. दानवीर कर्ण विठ्ठल विठ्ठल. अरे वा, तुम्ही हे सहज देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. काय अमरजी, हो बसा, बसा 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 बस. राष्ट्रातली मंडळी, ऋषिकेशला जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना 2 घास भेटावे, त्यांची तिथं जेवायची सोय व्हावी, त्यांची राहण्याची सोय व्हावी, या पवित्र भावनेने हे महाराष्ट्रात फिरतात. विठ्ठल विठ्ठल. आमचे वकील साहेब त्यांना मदत करतात, मी एकदा मदत केली, सगळा महाराष्ट्र मदत करतो. किंवा बद्रीनाथ आपल्या त्या ऋषिकेशला आपल्या एखाद्या महाराष्ट्राची जागा असावी, तिथं अन्नदान चालावं, गोरगरिबाची मुलं राहावी, शिकावी, ही भावना. बंकट स्वामीने आळंदीमध्ये 200 एकर जमीन घेऊन ठेवली होती. फक्त ही गोरगरिबाची मुलं आळंदीत आल्यावर शिकली तर खातील काय, त्यांना खाण्यासाठी. नंतर ते कायदा आला, कशीन त्याची जमीन आणि राहीन त्याचं घर. आणि आळंदीत आलं पुनर्वसन, धरणांचं पुनर्वसन आणि संस्थेची जमीन चालली. त्यावेळेस आमच्या संस्थेने कवडी मोलाने जमीन दिली महाराज, आणि ती जमीन गेली नाही तर 200 एकर जमीन होती संस्थेला आळंदीत. बंकट स्वामी किती दूरदृष्टी होती महाराजा मंडळींना. ही गोरगरिबाची मुलं आळंदीत आल्यावर राहतील कुठं, शिकतील कुठं, किती दूरदृष्टीचा विचार होता. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय असा चाललाय, या जगात भारत देश हा शूरांची भूमी, वीरांची भूमी. प्रत्येक प्रांतात शूर, प्रत्येक प्रांतात वीर. कर्माच्या प्रांतात शूर जन्मले, वीर जन्मले, कर्मवीर भाऊराव पाटील. धर्माच्या प्रांतात वीर जन्मले, धर्मवीर संभाजीराजे. दानाच्या प्रांतात वीर जन्मले, दानवीर कर्ण. स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले, स्वातंत्र्यवीर सावरकर. क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले, क्रांतीवीर नाना पाटील. काय क्रांतीवीर होते महाराज, जरा इतिहास वाचा नानासाहेबांचा. नाना पाटील खूप तयार माणूस महाराज. नाना पाटील क्रांतीवीर. तसे परमार्थात वीर जन्मले, त्यांचं नाव आहे संतवीर तुकोबराय. वर्णन करतात, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे. कळी काळ पाया पडे, वीर विठ्ठलाचे गाढे. कळी काळ पाया पडे, वीर विठ्ठलाचे गाढे. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, वीर विठ्ठलाचे गाढे. कळी काळ पाया पडे, वीर विठ्ठलाचे गाढे. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. करती घोष जय जयकारे, करती घोष जय जयकारे. वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे, विठ्ठलाचे गाढे, विठ्ठलाचे गाढे. वीर विठ्ठलाचे गाढे. कळे काळ पा
पाया पडे वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे करीती घोष जय जयकार करती घोष जय जयकार वीर विठ्ठलाचे गाडे कळे काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाडे कळे काळ पाया पडे कळे काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार वीर विठ्ठलाचे गाढे वा कळे काळ पाया पडे गाढेवीर गाढेवीर म्हणजे काय पुढं टाकलेला पाय माग घेत नाही याला म्हणायचं गाढेवीर वा एकदा पुढं पाय टाकला ना मागं घ्यायचं नाही मला वाटतं आपले सद्गुरू मारुती महाराजांच्या जीवनात असा प्रसंग घडलेला आहे ते वारीला निघाले आणि मागून बातमी आली की असं असं घडलंय तुम्ही मागं या ते म्हणले काही घडलं तरी वारी नाही सोडता यायची महाराज आपल्याला काय सांगितलं तरी डोळ्याला पाणी येत आहे महाराज वा मागं नाही आले ते मग घरच्यांवर निरोप आला घरीच येऊ नका ते परत घरीच आले नाही महाराज वा याला म्हणायचं वा नाही तर काही आपण पंढरपूरला जाते ना घरी फोन लावते पप्याची आई आहे का ती आहे अजून गेली नाही ती आहे अजून गेली नाही तू काय काळजी करू तू भजन कर चंद्रभागेचं स्नान कर पांडुरंगाचं दर्शन घे पुढं टाकलेला पाय मागे घ्यायचा नाही ठाकूरबाबी वारीला निघाले तर बायको म्हणले मुलगा आजारी जाऊ नका ते म्हणले मेलाय का मेला असता तर मग नसतो गेलो मेला नाही ना जाणार 2 किलोमीटर गेले मागून बातमी आली मुलगा वारला ते म्हणले आता मेला वारला म्हणल्यावर मी आल्यावरच उठणार आहे का मग वारीला जाणार वा तसेच गेले याला माझं पुढं टाकलेला पाय मागं घ्यायचा नाही गाढेवीर वा एकदा पुढं पाय टाकलाय ना पुन्हा मागं वळ पाहिलेची नाही मागे परतोनी जिंकिला तो क्षणोक्षणी काळ गाढेवीर वा आणखी कसे विठ्ठलाचे वीर हे विठ्ठलाचे वीर आहेत यांचा पक्ष कोणता वारकरी हाच पक्ष पांडुरंग हेच नाही वारकऱ्याला पक्ष नसतो महाराज बरेच लोक म्हणतात महाराज अमक्या पक्षाची असते हा महाराजांना कोणताच पक्ष नसतो जशी माणसं पुढं बसली तशी महाराजांना प्रमाण काढावं लागते पुढं जर काँग्रेसची माणसं बसली तर महाराजांनी प्रमाण काढले पाहिजे उभारेला हात जगी जाण वेले मात पुढं भाजपची बसली तर ऐके वचन कमळापती वा पुढं राष्ट्रवादीची बसली तर घडी घडी काळ वाट याची पाये वा पुढं जर शिवसेनेची बसली तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फेरे पुढं जर आम आदमी पार्टी बसली तर झाडो संताचे मार्ग आणि पुढं अपक्ष बसली तर देश वेश नवे माझा सहज फिरत आलो अशीच प्रमाण काढायची काय पर्याय काय त्याला वारकऱ्याला कोणाचाच पक्ष नव्हतो वारकऱ्याचा पक्ष पांडुरंग परमात्मा हाच पक्ष विठ्ठलाचे गाढेवीर गाढेवीर विठ्ठलाचे वीर प्रताप काय प्रताप कली पाया पडे काळ पाया पडे याच्यात द्वंद्व समास घ्या नाहीतर नाही घेतला तरी चालेल कली वाकवला त्यांनी काळही वाकवला किंवा मग कळी काळ शब्दाचा अर्थ आहे काळच पाया पडे वा कली वाकवला जाईव तू माते नकरी सायास या प्रकरणात कली आला होता त्यांना वाकवायला पण यांनीच कलीला वाकवलं महाराज वा आणि काळ पाया पडे काळालाही वाकवलं पण पैठणमध्ये नाथ महाराज रामायण लिहित होते नाथ महाराज रामायण लिहित असताना जवळजवळ 90% पैठण नाथाला मानित होतं पण कुठं बी गाव तिथं काही येडे असतेच 10% नाथाच्या विरोधात होते त्यांनी माणूस शोधिला असा माणूस शोधायचा की नाथ रामायण सांगतात ना आपण नवीन रामायणाचार्य आणायचा मग आणि त्याचं रामायण सुरू करायचं म्हणजे नाथाचं रामायण बंद पाडायचं तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी याही तारी जीवाशी असे आहेत मग त्या गावात एक कृष्णदास लोल्या नावाचा ब्राह्मण होता त्याने भवानीची उपासना केली त्याला भवानी प्रसन्न झाली काय मागायचं कृष्णदास काही नाही म्हणले मला काव्य शक्ती द्या बाळ आज तुझ्या मुखातून जे बाहेर पडेल ते नवरसाने भरलं राहील साहित्याने भरलेलं राहील
अलंकाराने भरलेलं राहील, नाना छंदाने भरलेलं राहील, तुझं काव्य असं प्रासादिक होईल. मग हो, आणि मग दुसऱ्या दिवशीपासून तो कृष्णदास रामायण सांगायला लागला. आता त्याच्या रामायणात वेगळे वेगळे छंद, वेगळे वेगळे रस, वेगळे वेगळे अलंकार ओतलेले. पैठणीत विद्वानांची नगरी होती महाराज. आणि मग काही वर्ग त्याचं ऐकायला जायला लागला आणि काही वर्गाला तेवढंच काम होतं. वा काय तयार माणूस आहे म्हणले. नाही तर काय ते उगनाथ टलाटन हिंगण बेट याला बेलं, त्याला काय अर्थ आहे का म्हणले काही. मग असं रामायण पाहिजे. खूप त्याचं रामायण रंगात आलं. एक दिवस भवानी स्वप्नात आले, कृष्णदास उद्या दुपारी 12 वाजता तुला काळा न्यायला येणार आहे, जरा तयारी लागा, तुम्ही तुमची पिशी भरून ठेवा. हा सकाळीच उठला, स्नान करून आला. तोपर्यंत नाथाच्या विरोधी गट रामायण ऐकायला येऊन बसलाच होता. याने झालेलं रामायण काही राहिलं होतं, काही लिहून झालं होतं. रामायण गुंडाळून निघाला. सगळी टोळी म्हणली कुठं. ते म्हणले मी चालू एकनाथ महाराजाकडे. एकनाथ महाराजाकडे? अनाथाचा नाथ एकनाथ चांगला आहे म्हणले. अहो पण तुमच्या भरोश्यावर आम्ही पक्ष उभा केला. म्हणले तुमच्या पक्षात राहिल्यावर डिपॉझिट जप्त होते, मला तिकडेच जावं लागेल म्हणले. अहो पण अरे बाबा ज्याचं जळतं त्याला कळतं, तुम्हाला काय सांगू म्हणले. त्याने ते रामायण झालेलं गेला, नाथांच्या वाड्यात गेला, नाथांचं दर्शन घेतलं. नाथा माझं नाव कृष्णदास लोल्या, ओळखतो मी तुम्हाला. काय म्हणणं आहे? मला भवानीने वरदान दिलं, तुमच्या मुखातून काव्यप्रभा बाहेर पडेल. आणि खूप काव्यप्रभा बाहेर पडली. माझ्याकडून रामायण बरंच लिहिलं गेलं, पण काही राहिलंय तेवढं आता माझ्याच्याने पूर्ण होणार नाही, तुम्ही लिहा. का बरं? रात्री भवानीने येऊन सांगितलं की उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला काळ लिहायला येणार, सकाळचे 9 वाजलेत, मला आता काळ लिहायला येईल, तुम्ही राहिलेलं रामायण तुम्ही पूर्ण करा. नाथ महाराज म्हणजे दाखवा तो अध्याय. म्हणून वाचला. अरे वा काय रस आहे त्याच्यात, नवरस. काय साहित्य सोनियाच्या खाली, काय अलंकार भरलेत, काय छंद ओतलेत. बाळ याची पूर्तता माझ्याच्याने होणार नाही. मी कशी पूर्तता करणार? कशालाही कशाचं ठिगाळ लावून जमत नाही. द्वात्राला कुठं पातळाचं ठिगाळ लावून, याची पूर्तता मी कशी करणार? मग तूच पूर्तता कर. नाथा मला अजून 12 दिवस पाहिजे होते, मी 12 दिवसात दिलं असतं, पण आज दुपारीच 12 वाजता काळ न्यायला. अरे काय त्या काळाची माय जनली म्हणले. तुला काय काळ न्यायला तर मी येतो तिथं म्हणले. पाहू काळ कसा नेतोय, काय बोलताय. हा तू घरी जाऊन तयारीला लागा. आणि मग ते घरी गेला, लिहायला सुरुवात केली त्याने. बरोबर 11:15 वाजता त्याला काळाची टोळ धाडं न्यायला आली. पण दारात नाथ आले. नाथाने काळाला हात केला. काळ थांबायचा, 12 दिवस याला हात लावायचा नाही. काळ न्यायला आला हे फक्त नाथाला आणि कृष्णदासाला दिसत होतं. बाकीचे जे होते ना याच्या पार्टीचे ते बघत होते की शपथविधी केव्हा करायचा. बाकीचं गाव म्हणलं ठीक आहे 12 दिवसांनी मरतोय का हा पाहू, मग नाथाला मानू. म्हणजे कमाल झाली. माणसं मेली म्हणजे नाथाला मारायचं, काय लोकांचं डोकं होतं. बरोबर 12 दिवसांनी रामायण पूर्ण झालं. नाथांनी त्या रामायणाची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली. कृष्णदास लोल्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मग काळाला सांगितलं आता याला घेऊन जा. याला म्हणायचं कळे काळ पाया पडे, ओ माता पिता समर्थ, स्वामी माझा एकनाथ, काळ रुळतो चरणी, देव घरी वाहे पाणी, वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, वाहे पाणी, काळ रुळतो चरणी, देव घरी वाहे पाणी, पाणी, वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, काळ रुळतो चरणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे पाणी, काळ रुळतो चरणी, देव घरी वाहे पाणी, देव घरी वाहे
काय ताकद होती यांच्यात, काय बोलायचंय महाराज. वा. वीर विठ्ठलाचे गाडे कळे काळ पाया पडे, मुहूर्तामध्ये पर्व काळामध्ये घरी स्नान करू नये. हात जोडून विनंती. दसरा आहे किंवा अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, हे जे मुहूर्त आहेत 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत ना, सणवारे, एकादशी आहे किंवा तो पर्व काळ द्वादशी, घरी आंघोळ करू नये. तीर्थालाच स्नानाला गेलं पाहिजे, नदीला जावं. नदीपेक्षा संगमावर जावं. नदीच्या स्नानापेक्षा संगमाच्या स्नानाला मोठं महत्त्व आहे. मुळा मोठा आणि भीमा भामा नदीचा संगम वाळकी बेटावर आहे. हे गाव तुम्हाला माहिती नाही सांगून काही फायदा आहे नाही. कुठं आलं हे गाव? पलीकडं, इकडं दौंड तालुका, इकडं शिरूर तालुका आणि थोडं लांब गेलं तर श्रीगोंदा तालुका. 3 तालुक्याच्या सीमेवरती बेट. एकीकडून भीमा भामा येते आणि एकीकडून मुळा मोठा येते. त्या बेटावर समाधी तुकोबारायच्या शिष्यांची. तुकोबारायच्या शिष्याचं नाव आहे संतोबा पवार. तुम्हाला नावही माहीत नसेल, निळोबारायच्या गाथ्यात आलेलं आहे. निळा म्हणे निर्जनवासी संतोबाशी न विसंबे, तुकयाशी विमानी वाहिले संतोबाशी वैराग्य नानेले, निजस्थान पालखी मिरविले निज भुवनी आपुल्या. संतोबा पवार हरिभक्त अपार, जे परम प्रीतिकर गोविंदाचे. तिन्ही प्रमाणे निळोबारायचे मला वाजी त्या संतोबा पवारा पुढं कीर्तन असते म्हणून माझी पाठ येत नाही, तर तुमच्यावर मी येडाच होतो. बरं असो. ऐका, त्या बेटावर तुकोबाराय स्नानाला निघाले देववरून. आज पर्व काळे दसऱ्याचा, आपण स्नानाला जावं. दसऱ्याला घरी स्नान करू नये. मग देववरून आळंदीला आले, माऊलीचं दर्शन घेतलं. तिथून लोणीकणला आले, लोणीकणवरून न्हावी सांडसला आले. हे गावं सुद्धा तुम्हाला माहिती नाही. आणि न्हावी सांडसवरून राहू पिंपळगावला आले. राहू पिंपळगावून बेट सरळ जर गेलं तर 4 किलोमीटर आहे. पण सरळ रस्ता होता, पण लोक त्या रस्त्याने जात नव्हते, कारण तिथे एक मेंढपाळ होता. मग त्याच्याकडं असं छाती एवढं कुत्रं होतं. माणूस दिसला का फाडून टाकायचं. मारून 50 माणसं मारली होती त्या कुत्र्याने. म्हणून मधला 4 किलोमीटरचा रोड लोक ओलांडून जात नव्हते. मग असा 7 किलोमीटरहून ओलांडून जायचे. तुकोबाराय राहू पिंपळगावात आले. का हो म्हण, अशी काही माणसं बसली होती पारावर बसलेली. ती काही लई शानी नव्हती. जवळजवळ ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीतच जन्माला आलेली होती. आणि मग तुकाराम महाराजांनी त्यांना विचारलं, मंडळी मला त्या बेटावर स्नानाला जायचंय, वाट कशी? लोकांनी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही जरा तिराईत माणसं दिसताय, तुम्हाला ह्या भागाशी माहिती नाही, असा एक रस्ता आहे, पण तुम्ही जाऊ नका, तिथं कुत्रं आहे मोठं, माणसं फाडीत आहे, मग तुम्ही असं जा. पण गावात लई शानी नव्हती. ते असं का बोय आहेत काय, हो कीर्तनकार आहेत का, मग असं करा नीटच निघा म्हणले. काही लोकांना वारकऱ्याचं कसं घर घालायचं याच्यात लई उल्हास काही लोकांना मारा. मग असं सरळच जा. तुकोबाराय चालले. तो कुत्रा नव्हता, तो काळ होता. काळ 50 माणसं फाडली होती त्याने. तुकोबाराय चालले. तुको परपुरुष दिसला का तो धावलाच. पण परिसावर लोखंड कसं जरी पडलं तरी परीस त्या लोखंडाचं सोनच करतं, हा नियम आहे. आगावरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी, मिळत ये प्रसंगी सोनेची की. ज्ञानोबराय वर्णन करतात. महाराज त्या कुत्र्याने तुकोबारायला फाडायला तुकोबारावर झेप टाकली. तुकोबारायचा केस भर स्पर्श झाला, त्याचा तमगुण मावळला आणि तो कुत्रा पाळीव मांजरासारखा पायावर लोळायला लागला. याला म्हणायचं कळे काळ पाया पडे. वा, काळ वाकवला. आता अर्ध पेरू नाही, सगळं प्याराव. पुढचं सांगतो काय घडलं. तुकोबाराय गेले स्नानाला. स्नान केलं. तिथं संगमेश्वराचं कृतयुगातलं मंदिर आहे. कृतयुगापासून संगमेश्वराचं स्वयंभू स्थान आहे. ह्या भीमेच्या काठावर भीमा महात्म्य नावाचा एक ग्रंथ भेटतो. ते तुम्हाला काय सांगून फायदा नाही, करत ते उपलब्धच नाही, सांगून काय फायदा नाही मला. त्या भीमा महात्म्यात त्या संगमेश्वराचा इतिहास आला आहे. मग तुकोबारायने कावड भरायची संगमाची, त्या संगमेश्वरावर वतायची. फार पवित्र स्थान आहे. झालं दुपार. आता याच्यात एवढ्या तडाक्यात 2 वाजले. भूक लागली, जायचं कुठं. तिथून 2च किलोमीटर आहे गाव आहे. गावाचं नाव आहे रांजणगाव सांडस. अशी सगळी तिथं सगळी गावं अशीच आहेत. रांजणगाव सांडस, पिंपरी सांडस, नावी सांडस, सांगवी सांडस. अशी सांडस नाव का पडली? म्हणजे त्या गावात सांडस बांधले असं नाही. सांडस, सांडस म्हणजे जुन्या काळात असे जे संन्यासी राहायचे यांच्याकडे चिमटा राहायचा, चिमटा. आणि त्याला खेड्यातले लोक सांडशी म्हणायचे. बाबा तुम्ही चिमटा कुठला? पण असो असो, मी घेऊन देतो तुम्हाला. बरं, जुन्या साधूकडं अशा सांडशी राहायच्या.
आणि ते लोक ते सगळे भीमेच्या काठची गावं आहेत. ते सांडशीवाले साधू त्या गावात राहायचे, म्हणून त्या गावाचं नाव पडलं होतं पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, रांजणगाव सांडस. रांजणगाव सांडसला बहुतेक दौंड तालुका, शिरूर तालुका आहे, शेवटचं गाव आहे शिरूर तालुक्यातलं. तुकाराम महाराज एका घरी गेले, घर ब्राह्मणाचं, दारात 17-18 वर्षाचा उमदा मुलगा बसलेला, पण गळ्यात जानवं नाही, त्याचा उपनयन संस्कार झाला नव्हता. ब्राह्मणाचं घरी लक्षात आलं. तुकोबराने दारातूनच सांगितलं, मधुकरी भिक्षाम देही. आता ब्राह्मणाची बाई आली भिक्षा वाढायला. मग ब्राह्मणाच्या बाईने काय कोरडा शिदा असेल, काय शेंगा गोळा ते पापड्या बिपड्या काय असेल दिलं, महाराजाला वाढलं. तुकोबाराने विचारलं, काकी हे घर ब्राह्मणाचं आहे ना? म्हणले हो. हा मुलगा कोणाचा आहे? ती माझाच आहे. तुमचं काय नाव? माझं नाव तुकाराम महाराज. हा ते देहूचं का? हा ऐकून येत ह्या भागात लोक घेतात तुमचं नाव. काय म्हणणं आहे? हा याचं वय किती? म्हणजे हा 17-18 वर्षात झाला. 17-18? मग याला जानवं का नाही घातलं? याचं उपनयन संस्कार का नाही केलं? ती ब्राह्मणाची बाई म्हणली, तुकोबा हो हे जन्मतः मुक आहे, एक अक्षर बोललं नाही कधी. आणि आमच्या ब्राह्मणात असं आहे, गायत्री म्हणता आली तरच त्याचं उपनयन करता येतं. म्हणजे त्याला सकाळची दुपारची त्रिकाल गायत्रीची संध्या आणि सेवा करावं लागते, तर त्याला उपनयन घालता येईल. नुसतं जानवं टांगायचं आणि गायत्री म्हणायचं नाही, काय नाही. हे नुसतं जानवं टांगायला अर्थ आहे की त्याला तिथे गायत्रीची उपासना करावं लागते. ते ब्राह्मण आहे, गायत्रीची उपासना करता आली तर त्याचं उपनयन करता येईल. त्याला गायत्रीच म्हणतात, मुक येते. आमच्या काही कामाचं नाही महाराज, जा घेऊन तुम्ही. म्हणजे असली मुकी द्या आमच्या गळ्यात घालून, मुक आहे जा घेऊन. काय महाराज, जसं हस्तामालकाची आणि शंकराचार्यांची गाठ पडा, तशी तुकोबरायची त्या ब्राह्मणाच्या मुलाची गाठ पडली. तुकोबरायने मस्तकावर हात ठेवला, बाळ मान रामकृष्ण हरी. जन्मतः मुका होता, 18 वर्षाचा मुलगा, पण तुकोबरायची हस्तकृपा झाली. रामकृष्ण हरी मान, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मान, रामकृष्ण हरी. अहो त्या काकीचा जीव गगनात मावाला, इतकी आनंद झाली. महाराज आत या, तुकोबा तुमचं नाव ऐकून येते. लगेच पूर्णावरणाचा स्वयंपाक घातला. तुकोबाला पुरणपोळी करून जीव घातली. तुकोबराय म्हणले, बोलायला लागले आता जाऊ घेऊन. नाही म्हणले, आता हे आमच्या कामाचं आहे, तुमच्या काय कामाचं आहे म्हणले आता हे. वा, तुकोबराय तिथून मागं निघाले. तो मेंढपाळ भेटला, धनगर बाबा. तुकोबा तुम्ही तुकोबाच का? हो. तरीच म्हणलं, आमचं कुत्रं पाळीव मांजर कसं काय झालं? महाराज आता हे कुत्रं माझ्या काही कामाचं राहिलं नाही. म्हणजे माणसं फाडीत होतं, त्याच्या कामाचं होतं का? आता याचं कुत्र्याचं करू काय? जा घेऊन. तुकोबराय म्हणले, तू ओढून ठुलं तरी राहणार नाही. आणि तुकोबराय पुढं, आणि तो काळ असलेला कुत्रा मागं गेला तुकोबरायच्या. तुकोबरायने रोज इंद्रायणी स्नान करायचं, कुत्र्याने स्नान करायचं. तुकोबराय पांडुरंगाची काकड आरती ओळायला लागली का कुत्र्याने दातात घंटी धरायची आणि घंटी वाजवायची. वा, काहींना आरतीन घंटी संगच वाजवता येत नाही. सुख करता दुःख हरता अवघंटी बंद पडली, वार्ता विघ्नाच्या आरती बंद पडली, नरवे पूर्वी अवघंटी बंद पडली, कृपा जयाची. ते दोन्ही संघच यायला रोज पूजा करावं लागती. उग कधीच्या नवसन कोंबडी गवस त्याला रोज आरती करणारा माणूस लागतो महाराज. आता माझी आम्ही रोज देवपूजा करतो म्हणून येत आहे. दोन्ही संघच यायला ते जुळत नाही महाराज. दोन्ही एकत्र यायला त्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते, पण म्हाताऱ्याने ऐकलं पाहिजे असो. आणि म्हणून असं दोन्ही जुळायला जुळत नाही सहसा. संपला माझा विषय. कळे काळ पाया पडे विठोबार बोला ज्ञान देव तुकार कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकार कुमारी वीर विठ्ठलाचे गाढे कळकाळ पाया पडे, कळकाळ पाया पडे, कळकाळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाढे कळकाळ पाया पडे, कळकाळ पाया पडे,
पाया पडे करीती घोष जय जयकार. हे करतात काय? हे घोष करतात आणि जय जयकार करतात. घोष कशाचा करतात? जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. हे कीर्तनाचा घोष, कीर्तनाचं घोषात झालं पाहिजे. काहीचं कीर्तन लई सपक. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात बाबड्या तू कीर्तनच करू नको. असं काय गळाल्याला कुठं कीर्तन करायचो का? घोषात झालं पाहिजे महाराज. वा करीती घोष जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. वा करीती घोष. बर. आणि करीती जय जयकार. जय जयकार कशाचा करतात? देवाच्या नामाचा. म्हणून आपल्या कीर्तनात वेळोवेळी जी पुंडलिका राहते ना, विठोबा रुक्माईला पुंडलिका, ज्ञानेश्वर माऊलीला पुंडलिका, जय विठ्ठलला पुंडलिका, मधल्या भजनाला पुंडलिका, ते जय जयकार आहे. जय जयकाराची ध्वनी विठ्ठल नामे गरजेवानी. प्रेम ओसंडत नयनी स्पुंदन रोमांच स्पुंदत नामानाचे गाय. परिसा म्हणे ओळली माय तो ज्ञानाशी पाना होय पूर्णबोधाचा. वा याला म्हणायचं करती घोष जय जयकार. फळ काय? जळती दोषाचे डोंगर. दोष शिल्लक राहत नाही. वा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. पातकांच्या तयाच्या चिंतने निरसेल संकट. याला म्हणायचं जळतील राशी पातकांच्या. आपलं तर करीती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर. जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे हे पवित्र हरिकथा. भगवंताचा घोष केला का दोष राहत नाही. त्र्यंबकला पौषवारी भरते. आता तुम्ही येत नाही म्हणून काय सांगून फायदा आहे नाही. त्र्यंबकला निवृत्तीनाथाची वारी भरते. ही वारी निवृत्तीनाथ महाराज केदार बाबा कराडकराच्या स्वप्नात जायचे. हे केदार बाबा कराडकर देहूकराचे आणि आपले बेलापूरकराच्या संबंधातले होते. त्यांच्या स्वप्नात जायचे. का हो सगळ्या संतांना जाताना मला येत नाही तुम्ही, असं निवृत्तीनाथ म्हणायचे. मग तुम्ही पंढरपूरहून पायी या. आणि मग केदार बाबा अजूनही कराडकराची दिंडी पायी येते. केदार बाबाची समाधी नेवाशाला आहे. माऊलीच्या मंदिराच्या शेजारीच समाधी. माऊलीचं मंदिरात दर्शन घेतलं का डाव्या हाताला जी समाधी आहे ना, ती केदार बाबाची समाधी. खूप मोठे साक्षात्कारी निवृत्तीनाथाचे साक्षात्कारी संत होते केदार बाबा कराडकर. कशासाठी सांगते माझ्या ध्यानातच आहे ना. हा जळती दोषाचे डोंगर. ते दोष राहत नाहीत. प्रसंग असा झाला की महिपती महाराजांची दिंडी दरवर्षी त्र्यंबक वारीला जायची. आता महिपती महाराजाला 236 वर्ष पूर्ण होतात यावर्षी. आणि त्यांना 75 वर्ष आयुष्य लाभलेलं आहे. म्हणजे साधारण गोष्ट 250 वर्षापूर्वीची. 250 वर्षापूर्वी महिपती महाराजांचं गाव नगर जिल्ह्यात रावरी तालुक्यात ताराबाद आहे. आणि ताराबादवरून ती आपली दिंडी घेऊन त्र्यंबकला जायची. मुक्कामी गेले नाशिकला. काळारामाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना काही मंदिरात राहू दिलं नाही. वारकरीत काय कुठे बसत येत, काय ज्ञान नाही काय नाही म्हणले. लगे काढा काष्टा का कार्यक्रम सोडूनच म्हणले. मग इथं देवळात झोपूट नका निघा. सगळी बाहेर काढली. रात्र झालेली, पौषाचा महिना, गार लागत आहे, झोपायचं कुठं. आणि मग गावात काही टवाळ बसली होती नाशिकमध्ये. का हो मंडळी हे आमचे 120 वारकरी इथं, यांची कुठं उतरायची सोय होईल? हा होईल ना म्हणले. कुठं? ते बघा त्या गल्लीत एक वाडा आहे ना, तो जरा लावलेला आहे. जरा एक महिना 2 महिन्यापासून माणसं राहत नाहीत त्याच्यात. हे घ्या 2 झाडान राहा. महिना 2 महिने 20 वर्ष त्या वाड्यात कोणी राहत नव्हतं. का? तिथं 2 भूतं राहत होते. भूतं हो 2 भाऊ होते आणि खूप पैशावाले होते. पण सप्त्याला कधी देणगी नाही, पंगत नाही, वर्गणी नाही. वर बघा खाली काय पाहता. आणि मग त्याच्यामुळं ते झाले होते भूत. ते पैशावरले भूत झाले होते 2 जण. कधी दान धर्म नाही. आता इकडं ऋषिकेशला काम चाललंय बा, तुकोबरायचा उत्सव आहे. कधी रुपया देणगी कुठं दिली नव्हती. पण पंक्तीला मात्र पहिल्या यायची जेवायला बा. असे 2 जण होते. कधी दान धर्म केला नाही. अखेर आणि त्यांच्या वाड्यात 7-8 हांडे धन होतं. पण 2 मेले आणि 2 भूत झाले. त्या वाड्यात कोणी गेलं का ते मारूनच टाकायचे महाराज. आणि यांनी दिंडी कुठं घातली? त्या वाड्यात. याला म्हणायचं गाव कारभारी. असे गाव कारभारी पाहिजे. कडक कपडे 17 लफडे. आता काय सांगा. तिने दिंडीच घातली त्या पोताच्या वाड्यात आणि बाहेरून लावून घेतला वाडा त्या येड्यांनी. गेले आत हे
रात्री 10-10:30 वाजता झोपले. चाललेले 40 किलोमीटर दगडावणी पडली आणि झोपल्यावर ते 2 भूत जागे झाले. कोण आलं ह्या वाड्यात? आपल्या वाट्याला हिस्सेकरी कोण आलंय? आपण कधी सप्त्याला वर्गणी दिली नाही, कधी अन्नदान केलं नाही, कुठं धर्मशाळेला मदत नाही, अनाथाच्या मुलाला कधी पदरात घेतलं नाही, एखाद्या माऊलीला कधी साडी चोळी घेतली नाही. 9-10 हांडे धन आपण गोळा करून ठेवलं आणि हे धनाला आता आपणच राखानेत आणि हे कोण न्यायला आले इथं? ते दोन्ही बी भूत रात्री जागे झाले महाराज. आणि ते लागले ना वार करायचे. कोणाच्या कानावर पाय द्यायचे, कोणाच्या नाकावर पाय द्यायचे, कोणाच्या कमरेवर पाय द्यायचे. मग ती वारकरी झाले जागे. लागले ना वारकरी आरडा, रे अरे काय भानगडे. आता वार देवाचं नाव यायला पाहिजे. पण काही लोक दिंडीत आणले ना लय येडे. आयो बायो बाबा रे काय करावं लागले आरडायला. मैपती महाराजाच्या लक्षात आलं इथं काहीतरी प्रेत संबंध आहे. मैपती महाराज असेल मंडळी इतर नावं घ्यायची आणि ओरडायचं त्यापेक्षा पांडुरंगाचा जय जयकार करा. इथं काय दोष आहे तो दोष निवृत्त होईल. आणि मैपती महाराजांनी सगळ्याला धरून एकदा मोठ्याने घोष केला. बोला पुंडलिक वरद हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असा घोष केला. करती घोष जय जयकार. तिथं जो दोष होता तो दोष विलयाला गेला. पण ते दोन्ही प्रेत हात जोडून उभे राहिले. महाराज 20-25 वर्षापासून वाट पाहत होतो कोणीतरी महात्मा येईल, माझ्या अंगावर काटा येतोय सांगताना, आणि आम्हाला सद्गती देईल. कोण आहेत तुम्ही? आम्ही दोघं भाऊ आहोत, सावकार होतो. खूप बाबा जरा घोडावरा. बरं, आम्ही 2 सावकार होतो. मग खूप पैसा कमवला, पण कधी इथं काळाराम मंदिरात गेलो नाही, कधी गंगेचं स्नान नाही, कधी कुठं दान धर्म नाही, कुठे रुपया दिला नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही दोघं मेलो. आणि या वाड्यात 10-12 हांडे धन आहे. त्या धनाचं आम्ही राखण करतो. महाराज आम्हाला तुम्ही सद्गती द्या, आमच्या मुक्तीचा उपाय सांगा. आणि मग महाराजांनी सांगितलं याला मुक्तीचा उपाय एकच, हे धन दान करा, नाही तर तुम्ही इथंच मारता. वाह. आणि घोषामुळं ते प्रगट झाला, दोष संपला. अखेर शेवट मैपती महाराजांनी ते 12च्या 12 हांडे धन घेतलं आणि त्र्यंबकला जाऊन महाअन्नदान केलं आणि महामहोत्सव केला. कशामुळं घडलंय? करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, क्षमा दया शांती, बाण अभंग हे हाती. वीर योद्धा म्हणला का त्याला बाण शस्त्र लागतात. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, वागवितो तुझ्या नामाचे हतियार, हाची बडीवार मिरवितो. इथं शस्त्र कोणतं? क्षमाशस्त्र, दयाशस्त्र, शांतीशस्त्र. क्षमाशस्त्र त्यांनी कोणावर चालवलं, दयाशस्त्र कोणावर चालवलं, शांतीशस्त्र कोणावर चालवलं, एक कीर्तन होईन हे सांगता. आणि म्हणून तुका म्हणे बळी एकतीच भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाडे. करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना एक आमंत्रण आहे आपल्या मराठी की तुकोबरायाचा 375वा, नारायण महाराज तपोनिधी नारायण महाराजांचा 375वा, जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर यांना यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत जनाबाई, 14 जणांचं कुटुंब यांना समाधी घेऊन यावर्षी 675 वर्ष पूर्ण होतात. षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव. तदनंतर श्री संत ज्ञानोबरायांना अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आणि सावता महाराज, संत शिरोमणी सावता महाराजांना अवतार घेऊन 775 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव. काहींचा अमृत महोत्सव, काहींचा सुवर्ण महोत्सव. अशा 6-7 संतांचं मुहूर्त घेऊन हे वर्ष जन्माला आले. माऊली 2025 आणि 2026 हे वर्ष ज्याला पाहायला भेटलं तो भाग्यवान आहे.
7 संतांचे मुहूर्त या वर्षी एकत्र आलेत. म्हणून संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान जगद्गुरू तुकोबारायांच्या, नामदेव महाराजांच्या, संत जनाबाईंच्या, सावता महाराजांच्या, गोरोबा काकाच्या सकल संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आपल्या लातूर जिल्ह्याला खंडापूर या गावात येऊ राहिल्यात. तर सर्वाला विनंती आहे, तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो, कोणी मागं राहू नका. म्हणून मागे पुढे कोणी न पाहावे येथे, सांडा परते काम जाऊ हरी सांगाते. आणि म्हणून सर्वाला विनंती, सर्वाला आमंत्रण आहे की 21 तारखेला पादुका सकाळी 8 वाजेपर्यंत सिद्धेश्वर मंदिर लातूर इथं येणार आहेत. 21ला मिरवणूक ठेवलेली 375 वारकरी पुढं पताका घेऊन चालतील. त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पखवाज घेऊन 400 पखवाजांची यादी आज तयार आहे. त्याच्या पाठीमागं 375 विनेकरी जणू आग्या मोहाळ उठलंय, बांग बांग पांगांग पांगांग आवाज आला पाहिजे. 375 विनेकरी, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार, त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, 375 नारायण नावाची माणसं, 450 जनार्दन नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं, 675 जनाबाई नावाच्या महिला, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं, 775 सावता नावाची माणसं. जेवढी सापडतील तेवढी घेऊन आणि मग पाठीमागं रथ आहे पानगावचा आणि सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचा. या 2 रथामध्ये या दिव्य संतांच्या पादुका. काय त्या साधूने तप केला असेल की त्यांच्या रथात या संतांच्या पादुकांचा मान. आणि मग अशी दिंडी वाजत गाजत लातूर सिद्धेश्वर ते खंडापूरला जाणार. मी आजच पाहिली 375 एकराचं पटांगणात आजपताय. घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, असं आखीव रेखीव नियोजन आहे. तर आपल्याला 21 तारखेला आपला उमरगा तालुका, लोहारा तालुका, धाराशिव तालुका, आणखी कोणता आहे, आणखीन एक तालुका, अशा 4-5 तालुक्यामध्ये आपल्या सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर भक्त परिवार आहे. तर तुळजापूर तालुका, अशा 4-5 तालुक्याची 21 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत घरटी भाकरी घेऊन यायच्या. प्रत्येक गावाने आपल्या गावच्या भाकरी आपल्या गावातल्या मंदिरात गोळा करायच्या. गावातून एखादा टेम्पो पिकअप पाहायची, त्याच्यात भाकरी आणि एका पिकअपमध्ये भजनी मंडळ. आणि तुकोबारायला सगळ्यात पहिला नैवेद्य धाराशिव जिल्ह्याचा आहे महाराज. वा. आणि म्हणून पहिला घास आपला आहे. मग 22 तारखेपासून दुसरे तालुके आहेत महाराज. वा. हे बघा, चंद्रावर लई जण गेले पण पहिला जो गेलाय त्याचं नाव निघतं नील आर्मस्ट्रॉंग. तसं भाकरी पुढच्या तालुक्यांचे येतील पण पहिला घास कोणाचा, धाराशिव जिल्ह्याचा महाराज. लोहारा तालुका, तुळजापूर तालुका, उमरगा तालुका आणि धाराशिव तालुका. तर सगळ्याला विनंती, जिथं ज्या ज्या गावची मंडळी, प्रत्येकाने आपापल्या गावचं नियोजन करा. पहिल्या दिवशी भाकरी कमी पडू नये, नाही तर पहिल्याच घासाला खडा लागायचा. हे वागणं बरं नव्हं. हां. आणि म्हणून तयारी करा, भाकरीचं नियोजन करा. थोडा आमटी प्रसादासाठी गावात काही देणगी गोळा करा, नाही तर तिथून महाराजांना सांगून पुस्तकं मागून घ्या आणि ते सगळं नियोजन लावा. खूप सुंदर उत्सव होणार आहे. आणि याचं ट्रस्ट केलेलं आहे. काल्याच्या दिवशी हिशोब, उरलेली रक्कम भंडारा डोंगर. आम्ही 7 उत्सव केलेत महाराज. पण याच धर्तीवर ट्रस्ट केल्याशिवाय उत्सव करत नाही. ट्रस्टमध्ये मी नाही, आमचा पाहुणा नाही, बुवा नाही आणि पुढारी नाही. कारण हे जिथं जाते तिथं वठाणाच घालतात. आणि म्हणून साधी माणसं, अगदी वारकरी माणसं, त्यांनी सगळा हिशोब ठेवायचा. आपण त्या हिशोबाकडे जायचं नाही, शेवट नाही टाळ घेऊन उभं राहायचं. आपल्या खर्चीने यायचं ना आपल्या खर्चीने जायचं. काय 10 दिवसाचा उत्सव आहे, 10 दिवसात आपण थोडं थांबून घेतलं बिघडत आहे काय. त्याच्यानंतर रोज कीर्तन आहे. तुम्ही आज काय आम्हाला तसं पाठवणार आहेत काय. तुकाराम महाराज रोज देतीतच ना काही ना काही. मग थोडं जर एक 10-12 दिवस आपण जर सगळ्यांनी सेवा केली. सगळ्या टाळकऱ्याला विनंती आहे की आपण त्या मिरवणुकीला यायचं आहे, रोज यायचं आहे. काय इथून तासाभरात माणूस जात आहे लातूरला. आपल्याकडे कधी संत यायचे, आपण कधी जायचो देऊला पारायण करायला. तेच होऊन येऊ राहिले. तर आजच हेलिकॉप्टर बुकिंग केलं त्यांनी महाराज. आणि म्हणून खूप सुंदर ही उत्सव आहे महाराज. देवाने त्यांना विमान दिलं, आपण हेलिकॉप्टर देऊ शकत नाही का. याच्यातून एकच हेतू आहे, चुलीपर्यंत तुकाराम महाराज गेले पाहिजे महाराज. हो, चुलीपर्यंत तुकाराम महाराज जावं, हिंदू धर्माचं संघटन व्हावं, हा सगळा एक समाज एकत्र यावा. आता काही बोलला वाटत बा आम्हाला विचारलं नाही बा, कसं काय. आता तुम्हाला विचारितो ना, उजनी धरणे दार उघडे करून विचारू मग.
तुम्ही सुधारायचेच नाही. इथून मागे सुधारले नाही, इथून पुढे बी सुधारणार नाहीत. लिहून देतो तुम्हाला. मला ही सुधारणारच नाही. यांना समजून सांगायचं वेळ बी घालायचा नाही. कायला वेळ घालायचा आहे? शहाण्याला एक बात आणि येड्याला सार रात पुढं सांगत बसता त्यांना. आणि म्हणून आपण करावं जतन आपला विश्वास, अंगाला रस आवडीचा, बहुता छंदाचे बहु असे जन नय वाटू मन त्यांच्या संगी. करावा जतन आपला विश्वास. जे तुकोबरांनी धरणे करायला सांगितलंय. खूप विश्वासाने आपल्याला हा उत्सव करायचा आहे. असा उत्सव करायचा की तुकोबराय ज्ञानोबराय वाटलं पाहिजे आता पुढचा अवतार आपल्याला लातूरलाच घ्यायचा, धाराशिवलाच घ्यायचा. आणि म्हणून मला वाटतंय पहिला लातूर जिल्हा नव्हता, धाराशिवच जिल्हा होता. वकील साहेब बरोबर आहे का नाही? म्हणजे लातूर हे धाराशिवचं पिल्लू आहे. तर मग तुम्ही बाप येत ना, तर थोडं पण पोराकडे ध्यान द्या. थोडं लातूरला सगळेजण सहकार्य करा. नंतर ते किशोर महाराज, भूषण महाराज, आपले शंकर महाराज, महेश महाराज, त्यात आपल्या महेश महाराजांची कीर्तन सेवा आहे. मी तारीख भरलेली ती महेश महाराजांची. त्यातल्या 1-2-3 तारखा मी भरलेल्या आहेत. माधव महाराज, नामदास, केशव, महेश महाराजांना सेवा, तात्यांची सेवा आणि वास्कर महाराज 4 सेवा मी भरलेल्या आहेत. बाकीच्या म्हणलं तुम्हीच भरा. आणि मग ह्या चौघांनाही मी सांगितलं तर आपल्याला तुम्हाला सगळ्याला विनंती मावली करतेत ना सगळी माणसं, तर आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. तो का म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रिता कोण राहला. अरे जातो साधावी तर तेथे असो द्यावे चित्त. तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. वा. आणि म्हणून आपण सगळ्याने संगच्छध्वम संवदध्वम संपचध्वम हे नुसतं म्हणायचं नाही, करायचं आहे. हे वेदाचा संदेश आपल्या अंगी बाळगला पाहिजे. संगच्छध्वम, सगळे बरोबर चाला, आनंदाने चाला. वा. आणि म्हणून सर्वांना विनंती की आपण सर्व या उत्सवात सहभागी व्हा. खूप चांगला. आणि ध्यानात धरा तुमची तारीख 21 आहे. 21 तारखेला भाकरी घेऊन यायच्यात. आता दिवस किती राहिले? आज तारीख किती? 3. म्हणजे दिवस थोडेच राहिले महाराज. वा. भराभरा हे 17-18 दिवस निघून जातील. पारायणाला बसा, रोज सेवा करा, भजन करा आनंदाने. खूप सुंदर आहे. असे मंडप टाकले तिथं, नाथ खोळा महाराज. आणि असा आचारी बोलवला आहे, तो रोज वेगळ्या वेगळ्या आमट्या बनवणार आहे महाराज. लातूर जिल्ह्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन तिथं भरणार आहे. 375 कंपन्या बोलवल्यात तिथं. शेतकऱ्याचं ज्ञान अचूक विकसित झालं पाहिजे. शेती कशी करावी, नवीन नवीन तंत्रज्ञान तुम्हाला शिकायला भेटणार. त्याला महाराज माणूस चौरंगी चिराज लागत हो नियोजनाला. 375 कंपन्या आल्यात. असं ज्ञानमय उत्सव झाला पाहिजे. लोकांना असं नाविन्यपूर्ण वाटलं पाहिजे महाराज. वा. आणि म्हणून खूप सुंदर सगळे संस्थानं येणार आहेत. निवृत्तीनाथांपासून महिपती महाराजापर्यंत सगळ्या संतांचे वंशज, सगळे संस्थानं लातूरला भेट द्यायला येणार आहेत महाराज. त्यांना खूप आवडतंय, त्यांचाच पाठिंबा आहे म्हणून ते करतो. देहू संस्थान 8 दिवस बसून आहे. देवकर कुठं थांबतात का 8 दिवस महाराज? 8 दिवस बसून आहेत. माऊली खूप सुंदर उत्सव आहे. डोळ्याची पारणं फेडा. ज्याने तो उत्सव पाहिला तो मराठवाड्यात जन्माला आला. ज्याने पाहिला नाही तो मराठवाड्यात जन्माला आला नाही, तेलंगणा तिकड आला नाही. आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे, 21 तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या भाकरी आता दुपारी 2 वाजेपर्यंत भाकरी आल्या पाहिजे. तुकाराम 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 तुकाराम. तू का म्हणे बोल, तू का म्हणे बोल, तू का म्हणे बोल, तू का तू
करती घोष जय जयकार सीतये का भूमंडल सीतये का भूमंडल सीतये का करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर जळते दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषाचे 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 डोंगर करती जय जय जयकार करती घोष जय जयकार करती घोषाचे डोंगर करती घोषाचे डोंगर जळती डोंगर धरती दोषाती डोंगर गलती
जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे हाय करती घोष जयकार, करती घोष जयकार. विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री देव तुकाराम, पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय